कि अरे ये तर अपन त्या एका रैट रेस मध्ये अडकलोय. वो चीजें बताएं जो एक्चुअल में उनको जरूरत है. ही इज TEDx स्पीकर. कभी स्वतःबद्दल 5 मिनिट बोलत. पुन्हा लेक्चर घेणार का एक कॉन्ग्रुएंट शब्द बोलायला. नंबर 2 देत आहे. नंबर 1 पब्लिक स्पीकिंग. त्याने मिस्टेकच नाही केली. त्याने आयुष्यात काय केलंच नाही. एन्व्हायरमेंट डिसाईड करतं की तुम्ही कसे बनताय. इंट्रोवर्ट म्हणजे फक्त काय की यार मला त्या गोष्टीत इंटरेस्ट नाही तर मी ते करत नाही. ॲज सिम्पल एज दॅट. खूप अभ्यास करतात एक्झामच्या अगोदर. 10 पॉइंटर्सच पाहिजे असं नाही. एक 15-20 मिनिटाचा इंटरव्ह्यू असं कोणतं नॉलेज दाखवणार आहे. तर ज्याची भूक संपली आहे ना तो पुढे प्रोग्रेस करू शकणार आहे. तर कुठेतरी फेल झालं काय शिकतोस तो मला इंजिनिअरिंग करतो. मी याला आताच मागे आलो. मी कन्सिस्टंट आहेस त्याच सिंगल पॉइंटवर. प्रेसिडेंट यांच्या हातात अवॉर्ड घेऊन मला IT जॉब नाही करायचा. तू कुठे चाललायस तुझ्या आयुष्यात. मार्क्स आपको डिग्री देते, लेकिन क्या ये मार्क्स आपको कॉन्फिडेंस दे रहे हैं? क्या ये मार्क्स आपको कम्युनिकेशन में हेल्प कर रहे हैं? क्या ये मार्क्स आपको स्टेज पे खड़ा रहने के लिए हिम्मत दे रहे हैं? बच्चे सिलेबस तो कंप्लीट कर लेते लेकिन खुद को कंप्लीट कर नहीं पाते. लेडीज एंड जेंटलमैन, मैं आगे सर, वेलकम टू बिगर पिक्चर, जिसमें बियॉन्ड मार्क्स एंड बियॉन्ड डिग्री हम लोग डिस्कशन करने वाले. इस पॉडकास्ट में हम लोग कॉन्फिडेंस, फियर, इसके ऊपर हम लोग चर्चा तो कर ही लेंगे, लेकिन हम खाली मार्क्स के ऊपर या खाली एग्जामिनेशन के ऊपर बिल्कुल चर्चा नहीं करेंगे. हम आज ऐसे टॉपिक पे बातचीत करने वाले हैं, ऐसे पिक्चर के बारे में बातचीत करने वाले हैं जो बियॉन्ड क्लासरूम है. मैं इंजीनियरिंग वाले स्टूडेंट के साथ लास्ट 20 साल से जुड़ा हुआ हूँ. रोज देखता हूँ कि बच्चा हार्डवर्किंग है, इंटेलिजेंट है, लेकिन कंफ्यूज है. वो लोग डिग्री लाते हैं लेकिन डायरेक्शन नहीं है उनके पास. सो मुझे लगता है कि अगर इस पॉडकास्ट से उनके कॉन्फिडेंस में, उनके डायरेक्शन में अगर कुछ वैल्यू एडिशन हुआ, मुझे लगता है कि हमें इस पर खुलकर बात करना चाहिए. और दिस इज द रीजन वी स्टार्टेड विद दिस पॉडकास्ट. और 100% मैं तो एक्साइटेड हूँ. तुम लोग भी कंफर्म इस सेशन से कुछ ना कुछ लेके जाओगे. और एक चीज मैं बोलना चाहता हूँ, देखिए ये जो सेशन है ये रियल कन्वर्सेशन होगा ऑन कम्युनिकेशन, ऑन योर फियर एंड 100% यहाँ पर सॉल्यूशन के बारे में भी बातचीत करूंगा. लेकिन मुझे और एक इंटरेस्टिंग बात बोलना है कि ये पॉडकास्ट में जो मेरा चेहरा दिख रहा है, लेकिन ये एक ही चेहरा नहीं है. यहाँ पर हम लोग एक ऐसे एक्सपर्ट के साथ बातचीत करने वाले हैं जिनका बातचीत सुनने के बाद तुम लोगों को 100% रिलेटेबल लगेगा. जिनके बारे में मैं अभी जो बोलने वाला हूँ ये तुम लोगों को सच में लगेगा कि यार ये उम्र में हमें जिस सेशन की जरूरत थी वो 100% आज हमें मिला. पहले तो मैं उनके बारे में थोड़ा बातचीत करने वाला हूँ, क्योंकि अगर तुम लोगों को कुछ इन्फॉर्मेशन समझ में आया, पता चला, तो तुम लोगों का ये सेशन में और इंटरेस्ट बढ़ जाएगा. लेडीज एंड जेंटलमैन, जैसा आप इंजीनियरिंग कर रहे हो, मेरा इंजीनियरिंग हो चुका है, ऐसा अपने साथ जो गेस्ट है वो भी एक EXTC ब्रांच से इंजीनियरिंग पास आउट स्टूडेंट. बस ये शुरुआत है. उनका MBA भी हुआ है, MBA ग्रेजुएशन भी हुआ है. लेकिन जानते हो कि उन्होंने ना अपना जो जर्नी है ना वो 100% चेंज किया है. जो एक टिपिकल इंजीनियर अपने दिमाग से और अपने जर्नी से चलता है, वो जर्नी अपने गेस्ट जो अभी तुम लोग सुनने वाले हैं उन्होंने पूरा का पूरा. उनका फर्स्ट रैंक है इंडियन सोसाइटी ऑफ ट्रेनिंग एंड डेवलपमेंट. इसके लिए उन्हें एक अवार्ड भी मिला है. जानते हो कहाँ, किससे मिला है? प्रेसिडेंट ऑफ इंडिया से. अच्छा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम लोग को समझता रहेगा, तो मैं बताना चाहता हूँ कि श्री प्रणब मुखर्जी, इनके थ्रू उनको यह अवार्ड मिला. एक जर्नी जो उन्होंने एक इंजीनियरिंग के प्लेटफॉर्म से स्टार्ट किया था, लेकिन ये कुछ टाइम के बाद में ये एक ट्रेनिंग एंड डेवलपमेंट वाले जर्नी तक पहुंच चुका है. लेकिन उनके बारे में बस इतना ही नहीं है. ही हैज हेल्प्ड थाउजेंड्स ऑफ स्टूडेंट्स, नंबर ऑफ कंपनीज जहां पर ये मेंटरशिप करते हैं. इसके अलावा वो ग्लोबल कीनोट स्पीकर भी है और भी कुछ है. ही इज TEDx स्पीकर, फाउंडर ऑफ अवतार. लेडीज एंड जेंटलमैन, ही इज TEDx speaker, founder of Avatar, and now he is author of
हाउ टू स्पीक फियरलेसली. सो लेडीज एंड जेंटलमैन, वेलकम कर रहा हूँ मैं अपने गेस्ट अभय, जिनके बारे में हम लोग आगे बातचीत करने वाले हैं. लेकिन ये जो पॉडकास्ट होने वाला है इसमें स्पेशली मैं ज्यादा एक्साइटेड हूँ, क्योंकि जो रोज चल रहा है, जो हम लोग स्ट्रगल देख रहे हैं, जो प्रॉब्लम्स फेस कर रहे हैं बच्चे लोग, जिनको सच में ये गाइडेंस की जरूरत है, ये आज सब लोगों को पता चलने वाला है. स्पेशली जो अभी फ्रेशर इंजीनियर्स जो भी इंजीनियरिंग में एंट्री कर चुके हैं, आगे क्या करना है पता नहीं है, कॉन्फिडेंस नहीं है, इंट्रोवर्ट है, 50 चीजें है. ये सब कुछ डील करने के लिए मैं अपने गेस्ट को वेलकम टू बिगर पिक्चर. और हम लोग आज इस सेशन में सब लोग एक्साइटेड है कि कुछ नया इंफॉर्मेशन आएगा, जिससे हमें बच्चे लोगों को जो रिक्वायर्ड है शायद वो डिलीवर करने में आसानी होगी. और मला वाटतं की याच्यातून काही मुलांचं भलं होईल. येस सर. थँक्यू सो मच. पहिले तर राकेश सर, आज तुम्ही मला इन्व्हाइट केलं हे माझ्यासाठी खूप एक गर्वाची गोष्ट आहे. आणि माझ्यापेक्षा जास्ती खुश माझी आई असणार आहे नक्की, कारण की माझं आयुष्यभरात सर्वात वीक सब्जेक्ट म्हणजे गणित. आणि आज गणिताच्या एका गुरु किंवा प्रोफेसरनी जिथून सुरुवात केली आणि आज एवढं मोठं आर्के अकॅडमी, आर्के फाउंडेशन चालवत आहे, त्यांनी त्यांच्या पॉडकास्टवर मला बोलवलं ऍज अ गेस्ट. हे मला वाटतं कुठेतरी मलाही बरं वाटतंय आणि आय एम शुअर माय मॉम विल ऑल्सो बी व्हेरी हॅपी. येस सर, थँक्यू सो मच. खूप छान तुम्ही इंट्रोड्यूस केलं आणि खूप बरं वाटलं की आपण भेटू शकू आणि पुढे बोलू शकू. आणि मी खूप एक्साइटेड आहे की आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण कसं वेगळ्या वेगळ्या विषयावर काय गाइडेंस करू शकू और उनको कैसे वो चीजें बताएं जो एक्चुअल में उनको जरूरत है, ना कि सिर्फ सब्जेक्ट और ना कि सिर्फ मार्क्स. वो तो सभी के पास होंगे ही, और उसके अलावा क्या चाहिए वो हम जरूर आज बात करेंगे. तो मी तर खूप एक्साइटेड आहे. येस. प्रॉब्लेम हाच आहे सर की स्टुडंट्स खूप मेहनत घेत आहेत, एवढं ट्रॅव्हलिंग करत आहेत. 12th स्टँडर्ड पर्यंत त्यांचा प्रवास एकदम असा घराच्या जवळ असतो. आणि मला असं वाटतंय की जसं इंजिनिअरिंग चालू होतं तेव्हा मग ते सगळं त्यांच्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म, नवीन प्रवास. आणि ऍट द एंड जेव्हा त्यांचे सेमिस्टर 1-2 संपत येतात तेव्हा त्यांना रिअलाइज होतं की अरे हे तर आपण त्या एका रॅट रेस मध्ये अडकलोय आणि मग याच्या पुढे काय करायचं. आणि कदाचित मग हा जो आपला सेशन आहे त्याच्यामधून त्यांना एक इन्साइट मिळेल की नॉट जस्ट युअर डिग्री ऑफ बी इन एनी CS, IT, XCC, याच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि हे जर स्वतःला जर प्रेझेंट करू शकले, मला असं वाटतंय की तर ते काहीतरी करू शकतात. आणि हे तुमच्या माध्यमातून मी स्टुडंट्सना सांगू इच्छितो. म्हणून सरांना मी ॲप्रिशिएट ह्या गोष्टीसाठी अजून एकदा करायचं होतं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे बरोबर आहे, पण जे काही 90% स्टुडंट्सना हे फिक्स असतं की इंजिनिअरिंग केलंय त्याच्यामध्ये आणि मी काय करतोय, तर त्याच्या पलीकडे जाऊन सरांनी आपला एक वेगळा प्लॅटफॉर्म एस्टॅब्लिश केला. आणि मला असं वाटतं की ही अभिमानास्पद गोष्ट आहे जी प्रत्येक स्टुडंटला, नॉट जस्ट इंजिनिअरिंग, कोणालाही ती अप्रिशिएट करण्यासारखी आहे, जी आपण आत्मसात पण करून स्वतःला इम्प्रूव्ह करायला पाहिजे. सर पुढे जाऊया, खूप सगळ्या गोष्टी आहेत. येस. आणि मी काही प्रॉब्लेम्स जे मी रोज बघतोय मुलांचे, त्याच्यामध्ये काय आपण त्यांना मदत करू शकतो, त्यांचेच काही प्रॉब्लेम्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर मला असं वाटतं की सर पहिला माझा क्वेश्चन असा आहे की म्हणजे मी लेक्चर चालू असते तेव्हा मी मुलांना म्हणतो की चला आता मला सांग तुझ्याबद्दल, सांग 5 मिनिटं. ते कदाचित एखादा फॉर्म्युला बोलतील, एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतील, पण ते स्वतःबद्दल 5 मिनिट बोलत नाही. आणि जर त्याला मी 1 to 1 बोललो तर कदाचित तो काहीतरी इकडे तिकडे बोलत बसेल. पण क्लासरूम मध्ये जे काही 40 मुलं आहेत किंवा 100 मुलं आहेत त्यांच्या समोर उभं राहून बोलायचं हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि आज बघाल तर तुम्हाला मार्केटमध्ये जर प्रेझेंटेबल नाहीये तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. बरोबर. तर मग ह्या मुलांना जे स्टेज फिअर वाटतंय त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलायचं? हे खूप कॉमन फिअर आहे. म्हणजे हे जेव्हा मीही शाळेत होतो मलाही स्टेज फिअर खूप जास्ती असायचं. आणि मी तर इंग्लिशमध्ये एकदम कच्चा होतो. जेव्हा मी बोलायचो माझे शब्द अडकायचे. आता मला आठवतं मी जेव्हा जॉमेट्री क्लासमध्ये होतो, 4th-5th स्टँडर्ड मध्ये असेल, जस्ट सुरू झालेलं, कॉन्ग्रुएंट म्हणून एक शब्द असायचा. कॉन्ग्रुएंट लाईन्स आणि कॉन्ग्रुएंट अँगल्स. मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले, इंग्लिश मराठीमध्ये शिकलो, त्यामध्ये मला आज कळतंय की कॉन्ग्रुएंट हे सगळे शब्द जेव्हा मुलांना शिकवले. तर मला आठवतं तेव्हाच मी ते कॉंग 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 असं अडकायचो 4-5 वेळ. आणि तेव्हा बाकीचे मुलं सगळे हसायचे क्लासमध्ये. तर मुलं हसायचे तर ठीक आहे, पण प्रोफेसर पण हसायचे. त्याने काय, तो पूर्ण लेक्चर घेणार का एक कॉन्ग्रुएंट शब्द बोलायला. तर तेव्हा ते वाईट वाटायचं की मग मी बोलतच नाही, मग जाऊ दे, मग गप्पच बसतो, मग शांत होऊन जायचं. तर हे पुढे कुठे जाऊन डिग्रीमध्ये पुढे जेव्हा बाहेर पडलो तर कळालं यार हे प्रॉब्लेम शाळेपासूनच सुरू आहे. तर हे जे फिअर आहे ना की लोकांसमोर बोलायचं, ज्याला आपण पब्लिक स्पीकिंगचं फिअर म्हणतो,
हे दुनियातलं नंबर 1 फिअर आहे. नंबर 2 फिअर आहे डेथ. आता तुम्ही विचार करा, नंबर 2 डेथ आहे, नंबर 1 पब्लिक स्पीकिंग आहे. म्हणजे कोणाला विचारलं की भाई काही होऊ शकतं, मरू शकतो, हा ठीक आहे चालेल, दुसऱ्यासमोर बोलायचंय, अरे बाबा नको मार, ते बेटर आहे. तर एवढं फिअर आपल्यात दडलेलं आहे आणि हे सर्वात कॉमन आहे जगभर. आणि याचं मेन कारण काय आहे की लोक आजूबाजूचे आपल्याला जज करतात आणि ते आपल्याला काहीतरी बोलतील, ते आपल्याला चिडवतील किंवा ते आपल्यावरती हसतील. तर आपलं रेप्युटेशन, आपलं सेफ्टी हे कुठेतरी हरवून जाईल. त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं. म्हणजे काय, कुठे इज्जत नको जायला, भाजीपाला नको करेक्ट लोक त्या हिशोबाने प्रॉब्लेम. करेक्ट बोलतात. स्टुडंट्सना माझी इज्जत जाईल, नंतर मला कोणीतरी काहीतरी बोलेल, चिडवतील, हे त्याच्या डोक्यात असं, त्यामुळे त्याला त्याच्यात पार्टिसिपेटच नाही करायचं. हे करेक्ट. तर ह्याचा मूळ रिझन किंवा आपण आता जे मी तुम्हाला म्हणालो की लोक जज करतात किंवा सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट नाही, तर हे आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ग्रासरूट लेवलवरनं. तर एकदम सिम्पल. बघा, आज तुम्ही मराठीत बोलताय का, किंवा मी जर मराठी फॅमिलीमध्ये आहे तर मी मराठीत बोलतोय, बरोबर. जो गुजराती फॅमिली बॉर्न झाले तो गुजरातीत बोलतोय. याचा अर्थ हे तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे, हे एन्व्हायरमेंट डिसाईड करतं की तुम्ही कसे बनताय. 100%. म्हणून आज अंबानीचा मुलगा बिझनेस शिकूनच येतोय का पोटातून, त्याचं एन्व्हायरमेंटच तसं आहे की तो शिकतोय. तुम्ही आणि मी मराठी 100 वेळा लिहून नाही शिकलोय, आपण आईबाबांचं ऐकून शिकलोय आणि बोलू शकतो. तर हेच जर आपलं एन्व्हायरमेंट सपोर्टिव्ह असेल इंग्लिशसाठी किंवा पब्लिक स्पीकिंगसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी, तर आपोआप आपलं त्या गोष्टीमध्ये सफर होण्याचे चान्सेस खूप जास्त होतात. तर आपला जो ग्रुप असतो, जे शाळेचे स्टुडंट्स आहेत, जे टीचर्स आहेत, त्यांनी एनकरेज केलं पाहिजे की तू चुकी केलीस तरी चालेल, तुम्ही हसू नका, तुम्ही सपोर्ट करा. आणि हळूहळू जर डेव्हलप झालं तर शाळेच्या 10 वर्षात मुलं कॉन्फिडेंटली बाहेर निघतात. पण ते कुठेतरी आजही होत नाही. कारण की आज जास्ती मजा कशावरती येते, जर ट्रॅजेडी झाली तर, किंवा एकाची ट्रॅजेडी दुसऱ्याची कॉमेडी, त्याच्यावरती हसायचं, ह्याच्यावरती आज बिझनेस चालू आहे. आता सैराट सारखा मूवी एवढं सुपरहिट होतो, पण एंडिंगला निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्हिटी सेल्स. तर म्हणून मग लोकांना ते जास्त इंटरेस्ट आहे. तर ते माइंडसेट तिकडून आपल्याला चेंज करावं लागेल की एकामेकांसमोर आपल्याला सपोर्ट करायचं. एक छोटंसं उदाहरण देतो. आज जर कोणी फॉरेनर आला आपल्याकडे, लंडन वरून आला, US वरून आला, आणि तो आपल्या समोर जर म्हणतोय नमस्ते, आता हे त्याचं चुकलंय खरं तर, पण आपण किती अभिमानाने अरे मराठी शिकून 2 शब्द बोलाय, मानलं पाहिजे यार, व्हेरी गुड. तेच जर आपल्यात एक मराठी, आता इंग्लिश शब्द एखादा, समजा आंत्रप्रेनॉर हा शब्द आहे, जर तो आंटरप्रेनॉर अंडर असं काहीतरी बोलला, तर आपण पहिले त्याला हसू का बाबा, असं एन्करेज नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला आपली भाषा शिकताना चुकी केली तर एन्करेज करता, आपल्याला दुसरी भाषा शिकताना चुकी केली तर त्यात आपण प्रॉब्लेम काढतो. तर हे आपल्याला स्वतःला चेंज करावं लागेल ग्रासरूट लेवल पासून, आणि जी सुरुवात मुलं आणि टीचर यांच्याकडनंच होते. त्यामुळे आज तुम्ही ऍज अ टीचर हे करताय, तर मी म्हणून जास्ती खुश आहे की आपण प्रॉब्लेम मुळासकट सॉल्व्ह करायचं बघतोय. सो हे एक रिझन आहे ज्याने मुलं, जर सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट असेल तर मुलांना थोडा कॉन्फिडन्स होईल की ठीक आहे मी चुकलो, पण कोणी हसत नाही तर मी अजून एकदा चान्स घेऊन करू शकतो. आज प्रॉब्लेम असेल की चुकलो म्हणजे मी खूप काहीतरी गडबडच केली, म्हणजे चुक अलावच नाहीये, असं का बाबा, कोण चुकी करत नाही, सगळे करतात. सचिनही 0 वरती आउट व्हायचाच. सो प्रॉब्लेम काय आहे की का करूच का नाही, चुकी होईल म्हणून करू नये, हे सर्वात मोठा प्रॉब्लेम. तर आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे, चुकी केलं तरी ठीक आहे. मी सर कुठेतरी वाचलं होतं की ज्याने मिस्टेकच नाही केले त्याने आयुष्यात काही केलंच नाही, नवीन ट्रायच नाही केलं. आणि मला असं वाटतं की जज करण्यासाठी मी क्लासरूम मध्ये पण एक एक्झाम्पल देतो की लास्ट 2 वर्षामध्ये आपण एका इमेजला -2+ कसं बघितलंय. हार्दिक पांड्याचं काही महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी जेव्हा मुंबई इंडियन्सचं कॅप्टनशिप मिळालं, रोहित शर्माला आपल्या आवडत्या प्लेअरला साईडला केला किंवा त्याला कॅप्टनशिप दिलं, सगळ्यांच्या डोक्यामध्ये आलं त्याच्यात त्याचे काहीतरी पर्सनल इश्यू असतील. पूर्ण स्टेडियम म्हणजे वानखेडे स्टेडियम सारखं एवढं मोठं स्टेडियम, त्याच्यामध्ये 20,000 पेक्षा जास्त कॅपॅसिटी असणारे लोक एवढे सगळे शिव्या घालतात, नको ते बोलतात. म्हणजे एखाद्या माणसाला एखादा कोणीतरी आपल्या जवळचा काहीतरी वाईट बोलला तर एवढं मोठं लोक येतं, एवढं मोठं टेन्शन येतं की जो मला पुढची काही कामं करायला भागच नाही पडत. पण हा माणूस एवढ्या 20,000 लोकांची शिव्या घालतो. जसा T20 वर्ल्ड कप झाला, आपण जिंकलो, त्याचं योगदान चांगलं होतं, लोकांची लगेच इमेज, जजमेंट चेंज झालं, अरे काय चांगला माणूस आहे, असं तसं. म्हणून मला असं वाटतं, मी बोलतोय असं बरोबर होतं की आपलं एन्व्हायरमेंट मॅटर करतं की आपण कोणाबरोबर आहोत, ते किती एनकरेज करतात. त्या कंडिशन मध्ये त्याला कोणीतरी एनकरेज करत असणार आहे, बाबा काय काळजी नको करू, हा टाइम पण जाईल, तू करशील, आणि मी इम्प्रूव्ह हिमसेल्फ. मला असं वाटतं की तुम्ही एक काय बोलतात, जे सांगितलं की
मरण्यापेक्षा जास्त टेन्शन आहे आपल्याला बोलायचं स्टेज फिअरचं बोलण्याचं. तर इट इज ट्रू. आणि आपण चुकांसाठी घाबरतोय तर सर फिअर ऑफ कम्युनिकेशन, फिअर ऑफ स्टेज हे आपण डिस्कस केलंय. मला असं वाटतं की आपण याच्यावरती चांगलं डिस्कशन केलं की तुमचा एन्व्हायरमेंट, तुम्हाला एनकरेज करणारी लोक हे जर तुमच्यावर चांगली असतील किंवा तुम्ही चांगली लोक निवडली तर तुमचा हा प्रवास पुढे जाईल. कारण आपण चुकलो तर हसण्यापेक्षा त्याला जर आपण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, चल अजून एकदा करूया असं जर बोललं तर तो आज उद्या परवा कधीतरी तो त्याला इम्प्रूव्ह करेल आणि त्याचा स्टेज फिअर जाईल. दुसरा क्वेश्चन सर माझा एकदम जेन्युइन असा आहे की आज सर एक इंट्रोवर्ट स्टुडंट आहे, कधीच बोलला नाही. घरी पण आई वडील रोज बोलतात की अरे बाबा काहीतरी बोल काहीतरी बोल. तो कोणाशीच बोलत नाही, ना आजूबाजूशी बोलतोय, ना रिलेटिव्हशी बोलतोय, ना त्याच्या मित्रांशी बोलतोय. हा इंट्रोवर्ट स्टुडंट जो आज आहे तो पुढे जाऊन चांगलं कम्युनिकेशन किंवा कॉन्फिडन्स गेन करू शकतो. 100%. पहिले तर असं आपल्याला वाटतं ना, एक परसेप्शन असं आहे की इंट्रोवर्ट म्हणजे चुकीचं आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे चांगलं. तर हेच परसेप्शन मुळात चुकीचं आहे. तर असं बिलकुल पण नाहीये. इंट्रोवर्ट काही हा आजार नाहीये, डिझीज नाहीये की काहीतरी ट्रीटमेंटची गरज आहे. बरोबर. इंट्रोवर्ट म्हणजे फक्त काय की यार मला त्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये तर मी ते करत नाही, ऍज सिम्पल एज दॅट. आज मला शेपूची भाजी आवडत नाही, मी ती खाणार नाही. आता ह्याचा अर्थ हे नाही की मी भाज्याच खात नाही. बरोबर. तसंच ह्याच्यात आहे. आता ह्याला लोकांशी बोलायला आवडत नाही किंवा दुसऱ्यांशी बोलायला आवडत नाही का? मे बी बिकॉज त्याच्या आजूबाजूचे लोक एकतर तसे नाहीयेत जसे त्याला इंटरेस्ट असावा किंवा त्यांचे टॉपिक्स तसे नाही जे त्याला इंटरेस्ट असावे. आता हे मी ऑब्झर्व केलंय, जेव्हा दोन इंट्रोवर्ट आजूबाजूला येतात त्यांचं मस्त जुळून आहे. कारण की त्यांचं ट्युनिंग होतं. एक्झॅक्टली. आता तुम्ही आणि मी शब्दाने कम्युनिकेट करतोय. आता आपण गप्पा बसलो तर तिसऱ्याला वाटेल हे दोघं इंट्रोवर्ट आहे, पण आपण शब्द न वापरता ट्युनिंग आणि फ्रिक्वेन्सी आणि बाकी याच्यावरती पण कम्युनिकेट करू शकतो. तर मला असं बिलकुलही वाटत नाही की इंट्रोवर्टला काही प्रॉब्लेम आहे ऍज सच. मला फक्त एवढंच वाटतं की इंट्रोवर्ट्स की जे असतात की ज्यांना स्वतःमध्येच राहायला आवडतं त्यांना फक्त एक असा सल्ला असेल की पुढे जाऊन आपल्याला लोकांशीच काम करायचं. आपले पैसे दुसऱ्या लोकांकडे येणार आहेत, भले आपले बॉस असू दे, बिझनेस असेल तर क्लायंट असू दे, तुम्हाला बोलावं लागेलच, स्वतःचे एम्प्लॉईज जरी असले तरी किंवा दुसरीकडे काम केलं तरी. तर तेव्हा तुम्हाला कुठेतरी थोडंसं जड जाईल. तर म्हणून आता तुमच्यात काही प्रॉब्लेम नाहीच, इंट्रोवर्ट जरी असाल तरी फक्त तुम्हाला थोडंसं ओपन अप व्हायचंय आणि कुठेतरी एक इनिशिएटिव्ह घ्यायचंय की 2-3 असे असू दे ज्यांच्याशी मी बोलू शकेन. आणि तो जो ग्रुप असेल त्यांचा, त्याला आपण फोकस ग्रुप म्हणतो. मग काय असतं बघा, आपले मित्र वेगळे वेगळे असतात. काही मित्र असतात जे खेळणारे असतात, त्यांच्यासोबत आपण क्रिकेट फुटबॉल खेळतो. काही असतात जे कट्ट्यावरचे मित्र असतात, त्यांच्यासोबत चहा पितो. काही असतात जे पिक्चर बघतो. काही असतात जे आपण नुसतं शिव्या घालतो, दारू पितो, जे काय असतं ते. काही असतात त्यांच्याशी आपण एकदम जेन्युइनली बोलतो, इश्यू आहेत काय. एक्झॅक्टली. काही असतात ज्यांच्यासोबत आपण अभ्यास करू शकतो सोबत. तर तसे तुमचे असे पण मित्र पाहिजे ज्याच्यासोबत तुम्ही मन मोकळं करू शकता. आणि हे 1 किंवा 2 असले तरी बस झालं. तर हे प्रत्येकाने ते शोधावे आणि जर नाही शोधता आले तर स्वतः ते बनावे दुसऱ्यासाठी, म्हणजे आपोआप आपल्याला मिळून जातं. म्हणजे जर मला दुसरं कोणी भेटत नाहीये तर मी तो व्यक्ती बनतो जो दुसरा शोधतोय, म्हणजे मला तो भेटेलच नाही. सो तसंच आहे, म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते आपणच सॉल्व्ह करावं. सही आहे. सरांनी एक मस्त गोष्ट सांगितली की तो काय आजार नाहीये, हे आपण सॉल्व्ह करू शकतो. फक्त आपल्या फ्रिक्वेन्सीची लोक, आपल्या फ्रिक्वेन्सीचे मित्र जर आपण आपल्या जवळपास ठेवले तर आपण आपले संवाद वाढवून, ग्रुप वाढवून, मग काही टाइमानंतर आपण हा इंट्रोवर्टचा पर्सन एक स्पीकर झालेला असं बघू शकतो. मला असं वाटतं की चांगला आन्सर होता. सरांनी मस्त त्याला त्याची इन्फॉर्मेशन दिली की बाबा आपण त्याला कमी जास्त असं न लिखता आपण त्याच्यातून इम्प्रूव्ह करू शकतो. जसं की इंट्रोवर्ट म्हणजे चुकीचं बोलतोय, एक्स्ट्रोवर्ट बोलतोय, असं काही नाहीये. या दोन्ही हँड टू हँड गोष्टी आहेत. आणि इंट्रोवर्ट वाला माणूस जरी आज काही बोलत नसला तरी त्याचं नेटवर्क तयार करून त्याचे फ्रेंड्स त्याच्याशी तो जुळवून घेऊन पुढे चांगला एक स्पीकर बनू शकतात. काय दुमत नाही. सर पुढचा क्वेश्चन आहे की आता ही जी मुलं आहेत खूप अभ्यास करतात, ते पण आता ते व्हरायटी चेंज झाले, खूप अभ्यास करतात एक्झामच्या अगोदर, पण करतात. चला गेले 4 महिने इंजिनिअरिंगचे सेमिस्टर असते, 6 महिन्याचे तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये शेवटचे 1 महिन्यामध्ये ते अभ्यास करतात. पण ते करतात पूर्ण जीव लावून 12 तास 15 तास. मग त्याच्या मागचा गोल असतो की मार्क्स आणायचे. मार्क्स आणायचा जो ट्रॅप आहे ना, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू की मला 10 पॉइंटर पाहिजे. मग मी आज पण बोलते मला नाही की अरे बाबा 10 पॉइंटर नाही, 9 चालतील, 7 चालतील, 6 चालतील. जेव्हा मी 6 बोलतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा एक मोठा रावण दिसतोय, 6 मोठे. हा मार्क्सचा जो लहानपणापासून आपल्या डोक्यात तो एक बसलाय ना प्रवास की नाही, पहिला दुसरा तिसरा म्हणजे हुशार आहे, बाकी सगळे गेले.
हा जो मार्क्सचा जो ट्रॅप आहे त्याच्याबद्दल सर तुम्ही काय बोलाल की त्या मुलांनी त्या मार्क्सच्या बरोबर पळायला पाहिजे की काय करायला पाहिजे? व्हेरी गुड. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी हे नीट ऐकावं एकदम. आणि तुम्हीही जे वाचताय किंवा जे बघताय हे कॉमेंट करून सांगू शकता की यावर तुम्हाला काय वाटतं. हा आन्सर मी 2 पद्धतीने देतो. एक सिस्टमच्या हिशोबाने. आता आज इंजिनिअरिंग मध्ये पासिंग मार्क्स किती असतात सांगा 100 पैकी? 40च्या आसपास. बरोबर. पण आज जर आपल्याला 40% मिळाले आपल्याला कोणी उभं करेल का बाहेर? नाही. ह्याचा अर्थ काय, सिस्टम तुम्हाला सांगते 40 नंतर तुम्ही पास आहात, पण जोपर्यंत 70 येत नाही कोणी उभं नाही करणार. अरे मग 70 पासिंग ठेवा ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं काहीतरी क्रिएट करा सिस्टम की हे तुम्ही केलं की तुम्हाला जॉब मिळायलाच पाहिजे किंवा तुम्ही स्वतःचं केलंच पाहिजे, तेवढं सक्षम बनवा. तर हे सिस्टमचा पण एक प्रॉब्लेम आहे आणि तो का मेन प्रॉब्लेम आहे, आपलं जे सिस्टम आहे ना हे तुम्ही काय शिकलाय त्यावर नाही एक्झाम देते. आपल्याला असं वाटतं की आपण सब्जेक्टवर एक्झाम देतोय. आपण कसली खरं एक्झाम देतोय तर आपण आपल्या मेमरीची एक्झाम देतोय. आपण किती लक्षात ठेवू शकतो ह्याची एक्झाम आहे. तुम्हाला मला किती येतं ह्याची एक्झाम नाहीये. आज असे भरपूर मुले ज्यांना येतं सगळं, प्रॅक्टिकल मध्ये ते नंबर 1 आहे, पण थिअरीमध्ये लिहिताना लक्ष नाही राहत म्हणून मग ते लिहू नाही शकत, मग त्यांचे मार्क कमी पडतात. तर मार्क इज नॉट अ फॅक्टर ज्याने कळू शकेल की तुम्ही योग्य आहात का नाही. आज जे आनंद महिंद्रा आहे, सीईओ आणि फाउंडर जे आहेत महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे, त्यांनी काही वर्षाआधी त्यांच्यातर्फे एक कॉमेंट आलेला की 94% ऑफ इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आर नॉट एम्प्लॉयेबल. एम्प्लॉयेबल म्हणजे काय की ते कॉलेज सुटलं तर ते डायरेक्ट जॉब करू शकत, डिग्री घेतले काही उपयोगाची नाही, त्यांना त्यातून स्किल्स शिकायलाच पाहिजे तर म्हणा. का? कारण की हा सिस्टम तसा आहे की आपण मार्क्सच्या पुढे चाललोय. तर असे मी कितीतरी विद्यार्थी बघितले ज्यांना 7 पॉइंटर, 8 पॉइंटर, 9 पॉइंटर आहे, पण जेव्हा ते कामासाठी येतात ते स्किल्सच दिसत नाही. आणि असे कितीतरी ज्यांना स्किल्स आहेत आणि पॉइंटर कमी आहे. तर असं बिलकुल पण नाहीये की तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले तर तुमचं आयुष्य 100% सफल होईल. बिलकुल नाही. आता एक फक्त गोष्ट कसं आहे, जसं एक्झाम देण्याआधी हॉल तिकीट हे आपल्यासाठी मॅन्डेटरी आहे, तसंच तुम्हाला जर एंट्री करायचंय प्रोफेशनल वर्ल्ड मध्ये तर बेसिक डिसेंट मार्क्स हे गरजेचं आहे. आता हे 7 पॉइंटर असेल तरी ठीक आहे, 9 असेल तर उत्तम आहे, पण असं तुम्ही समजू नका की मला 9 आलं म्हणजे मी आता सक्सेसफुल झालो, किंवा मला 7 आलं म्हणजे आता मला काय उपयोग नाही, मी आता बसून वडापावचीच गाडी टाकावं लागेल, असं बिलकुल नाही. त्यामुळे हे आपण काढून टाकलं पाहिजे माइंड मधून. हे झालं टुवर्ड्स द सिस्टम. आता स्टुडंटसाठी काय याच्यातून शिकलं पाहिजे की आफ्टर अ पॉइंट मार्क हे सगळ्यांकडे असणार टॉप 1% मध्ये. आज IIM बघा किंवा IITs बघा, जे टॉप इन्स्टिट्यूट आपण म्हणतो टॉप 1%, सगळ्यांकडे मार्क्स सगळ्यांना 99% आहे. तर आता मी तुम्हाला IIM मध्ये का घेऊ आणि दुसऱ्याला का नाही घेऊ, 99 मार्क्स मुळे नाही मी तुम्हाला चूज करणार. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये काय वेगळे आणि चांगले त्यावर मी तुम्हाला सिलेक्ट करणार. इट्स लाईक दिस. आता टेनिस वर्ल्ड मध्ये टॉप 1% मध्ये जोकोविच आहे, नडाल आहे, फेडरर आहे, हे सगळे उत्तम आहेच आहे. तर त्याच्यात कोण सर्व चांगलं करतोय त्याला मी घेईन नाही, त्याच्यात ज्याचा माइंडसेट चांगला आहे तो पुढे टिकून येणार आहे. ते खूप महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण बोलतो क्रिकेटमध्ये तुम्ही वर्ल्ड कपचं एक्झाम्पल दिलं, फार पूर्वी जेव्हा इंडियाला जस्ट इंडिपेंडन्स मिळालेलं, ब्रिटिश इंडियाची टीम तेव्हा टूर करायची. ऑस्ट्रेलियाची एक टूर झालेली 1947च्याच टाइमला. तेव्हा तिकडे डॉन ब्रॅडमन म्हणून एक प्लेअर असायचा, सर डॉन ब्रॅडमन. क्रिकेटच्या इतिहासात नंबर 1 असं आपण त्याला मानायचं, 99.94 ऍव्हरेज. तर आपले बॉलर्स त्याला देव मानायचे. तर देव मानायचे तर काय झालं, जेव्हा ते ऑस्ट्रेलियाच्या टूर मध्ये गेली ब्रिटिश इंडियाची टीम, डॉन ब्रॅडमन खेळत होते, खेळायच्या आधी हे जाऊन त्यांचे पाया पडून नमस्कार करून आले, तुम्ही आमच्यासाठी देव माणूस. आता जेव्हा तुम्ही माइंडसेटच असं ठेवलंय, पूर्ण सिरीज 5 टेस्ट मॅच एकदाही त्याला आउटच नाही करू शकले, तो नॉट आउटच राहील का? अरे देवाला कसं काय आउट करणार आपण स्वतःच्या? सो जेव्हा तुम्हीच अंडरमाइन करताय ना स्वतःला की अरे मला नाहीच येणार, मला नाहीच होणार, मला हेच आहे तेच आहे, मग कसं कोण काय करू शकेल? तर हे लक्षात ठेवायचं की टॉप लेव्हलला कोणी तुम्हाला कन्सेशन नाही देणार आहे, मार्क तिकडे आहेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये काय वेगळं आहे आणि योग्य आहे त्यावर तुमचं सिलेक्शन होईल. तर तुम्ही फक्त असं नका बघू की पॉइंटर्स आणायचे, हे बघा की बेसिक काय. बाबा मला हॉल तिकीट असेल तर एक्झाम देऊ शकतो, तसं जर मला 7 पॉइंटर आला तर कुठे मी मार्केटमध्ये तोंड दाखवू शकतो. आणि बाकी स्किल्स एवढे डेव्हलप करा की माझ्याकडे 7 पॉइंटर आहे, पण त्यासोबत मला AI पण येतं, मशीन लर्निंग पण येतं, LLM पण येतं, हे पण येतं, ते पण येतं. मग ज्याला 9 पॉइंटर आणि बाकी काय नाही आहेत, मग तुमची प्रोफाईल तेव्हा इक्वली मॅच होऊ शकते. सही. सो स्किल्स इज इम्पॉर्टंट. सरांनी एकदम सही सांगितलंय की मार्क्स पाहिजेत का तर पाहिजेत, पण त्या लेवलचे मार्क्सच पाहिजेत असं नाहीये, म्हणजे 10 पॉइंटर्सच पाहिजेत असं नाहीये. 7 पॉइंटर्स आहेत, तुम्ही एलिजिबल आहात, ठीक आहे, ही पहिली क्रायटेरिया. पण याच्याबरोबर तुमचे स्किल सेट जे आहेत ना ते मॅटर करतात. तुमच्याकडचे 100 लोक आहेत आणि तुम्हाला आतमध्ये एंट्री फक्त 10 लोकांना आहे. हे 100 लोक आहेत, त्यांना 7 पॉइंट आहेत, म्हणजे मार्क्स इक्वल आहेत, पण आतमध्ये 10 लोकांना घेणार आहेत. मग त्या स्टेजला अपार्ट फ्रॉम मार्क्स तुमचं अजून काहीतरी चेक केलं जाईल, म्हणजे तुमच्या माइंडसेटचा बोलले तसं स्किल सेट
आणि मग याच्यावरती तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल. म्हणून मार्क्स पाहिजेत, पण फक्त मार्क्सच पाहिजेत ह्याच्यावरती तुमचं काही भविष्य ठरणार नाहीये. त्याच्यावरती तुमचं अजून काही गोष्टी मॅटर करतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी खूप चांगला अभ्यास केला, 10 पॉइंट आले आणि तरी पण मला जॉब नाही मिळत. सर असे कितीतरी केसेस आहेत की कधीतरी हे मार्क्स किंवा टॉपर आहे ना, हे प्राऊडची फिलिंग होते कधीतरी, म्हणजे थोड्या टाइमासाठी, पण नंतर ते आपल्यासाठी काय बोलतात एक इन्सल्टिंग वाला पार्ट पण बनून जातो. मी खूप सगळ्या स्टुडंट्सला बघितलंय की 10 पॉइंटर मिळाले, कधीच ते फेल नाही झाले, पण जॉबच नाही. पण जो एक 6-7 पॉइंटर वाला स्टुडंट आहे, जो कसा तरी पास झालाय, तो लगेच कुठेतरी प्लेस झालाय. मग आपण एक्झाम्पल देताना असं सांगतो की तो 10 पॉइंटर वाला अजून जॉब शोधतो त्यापेक्षा मी बरा. त्यामुळे फक्त 10 पॉइंटर असं नाहीये, 7 पण चालतील, 8 पण चालतील, 9 पण चालतील, पण पाहिजे 5 नकोय, 6 नकोय, 6.5 नकोय. जे काही कम्पीट करण्यासाठी जे लागणारे मार्क्स आहेत ते तर पाहिजेत, पण त्याच्यावरचे स्किल सेट, जे माइंडसेट जे रिक्वायर्ड ते पाहिजे. मला असं वाटतं की मार्क्सच्या रॅट रेस म्हणून आपण बाहेर पडलोय, जर आपण पुढे जाऊया सर आणि मस्त त्याचं आन्सर दिलेलं आहे. लेट अस सी नेक्स्ट क्वेश्चन. सर एक गोष्ट अशी आहे की जसं आपण मार्क्स बोललो की बाबा चांगले मार्क्स मिळाले, टॉपर आहे, पैसा सेमिस्टर 1 पासून सेमिस्टर 8 पर्यंत, स्टार्टिंग पासून 8 पर्यंत लोक त्याला स्कॉलर नावाने बोलवते. जेव्हा इंटरव्ह्यूला जातो ना, तर तो इंटरव्ह्यूला फेल होते. त्याचं रिझन सर मला असं वाटतं की तुम्ही व्यवस्थित मजा आहे. हे भरपूर स्टुडंट्स मी असे ट्रेन करतो इंटरव्ह्यू क्रॅक करायला, आणि भरपूर आपल्याला रिझल्टही मिळाले की लोकांनी IIMs क्रॅक केलेत, IIT क्रॅक्स केले, US मध्ये मोठे युनिव्हर्सिटीज मध्ये त्यांना चान्स मिळाले, त्यांना जॉब मिळाले जे त्यांच्या ड्रीम जॉब जी कंपनी होती त्याच्या. सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट मी ऑब्झर्व करतो, जो कुठला व्यक्ती इंटरव्ह्यूसाठी येतो त्याला असं वाटतं की त्याची प्रोफाईल, त्याचे मार्क्स हे सगळं त्याच्याकडे अव्वल नंबर्स आहे, याचा अर्थ तो बेस्ट आहे आणि तो हे करू शकतो, असं त्याच्या मनात येतं. त्याला स्टुडंटला असं वाटतं मार्केटचं काय माहितीच नाही काय चाललंय. पण आता समोर जो बसलेला व्यक्ती आहे त्याला काय पाहिजे हे हा व्यक्ती विचारच नाही करत. हा हे विचार करतोय की अरे मला तर बॅटिंग माझी नंबर 1 आहे, तर मी तर वर्ल्ड कप जिंकायलाच पाहिजे, मी तर IPL जिंकायलाच पाहिजे. आज विराट कोहली 18 वर्ष RCB सोबत खेळून आता जिंकले 18 वर्षानंतर. तो बेस्ट बॅट्समन होता, त्याच्याकडे पण 10 पॉइंटर होताच ना क्रिकेट वर्ल्ड मध्ये. जिंकला का ट्रॉफी? नाही जिंकला. 18 रिजेक्शन झाले, मग कुठे जाऊन त्याला यावर्षी ट्रॉफी मिळाली. तर एक सिम्पल इंटरव्ह्यू जर क्रॅक करायचं, एकदम सिम्पल रूल आहे, आपण त्याला गोल्डन रूल ऑफ हायरिंग असं म्हणतो. जेव्हा कोणी हायर करतं तेव्हा काय, आणि ऍपल कंपनी, मायक्रोसॉफ्ट, गुगल हे सगळे स्टीव्ह जॉब्स पासून सुंदर पिचाई पर्यंत सगळे हेच प्रिन्सिपल फॉलो करतात. त्यांच्याकडनंच आपण हे शिकलोय. ते गोल्डन रूल काय हायरिंगचं, तर कंपनीज हायर यू फॉर युअर ऍटिट्यूड अँड ट्रेन यू फॉर युअर स्किल्स. म्हणजे काय, तर कंपनी तुम्हाला तुमच्या ऍटिट्यूड साठी हायर करतं आणि स्किल्स साठी ट्रेन करतं. आज तुम्ही बघाल 9 पॉइंटर असू दे का 5 पॉइंटर असू दे, त्या दोघांना बाजूला बसवून कंपनीमध्ये दोघांना ट्रेनिंग दिलंच जाणार. असं नाही बोलणार की अरे तू 9 पॉइंटर आहे ना, तुझा वडापाव खाऊन जा, तू बस रे 5 वाल्या. नाही, दोघांना बसवून स्किल्स शिकवणारच. त्यामुळे स्किल्स जरी गरजेचे असले तरी जो तो माइंडसेट आहे ना, ऍटिट्यूड, आणि ऍटिट्यूड म्हणजे काय, तो वाला नाही की चल रे, नाही, लर्निंग ऍटिट्यूड, की आज मी इथे शिकायला आलो, प्रॉब्लेमला फेस कसं करणार, ऍब्सोल्युटली, आणि टीम मध्ये कसा फिट होऊ शकेल. आज ज्याला मी घेतोय त्याच्यावरती मी ट्रेनिंगसाठी पैसे, वेळ सगळं खर्च करतोय, उद्या जर मी याला टीम मध्ये टाकलं तर हा स्वतःचा इगो नाही ना पाळत बसणार, हा दुसऱ्याला मदत करू शकेल का, आणि हा उद्या किती नवीन लीडर्स क्रिएट करू शकेल. या अँगलनी लोक दुसऱ्या लोकांना हायर करतात की टीम मध्ये फिट होईल का, इज ही अ टीम प्लेअर ऑर नॉट. स्किल्स 19-20 असले मी तुम्हाला स्किल्स शिकवू शकतो, तुम्हाला मी ऍटिट्यूड कसं शिकवू, स्वतःहून यायला पाहिजे. तर मला वाटतं मुलांनी, जे कोणी टॉपर्स आहेत किंवा ज्यांना कोणाला स्ट्रगल होतंय, एकदा फक्त ते स्वतःमध्ये चेक करा की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये काय दाखवताय. तुम्ही जर स्किल शो ऑफ करताय तर त्यांना इंटरेस्ट नाहीये. आणि सर तसंही आहे ना, ते एक 15-20 मिनिटाचा इंटरव्ह्यू, हाफ एन अवरच्या इंटरव्ह्यू मध्ये ते असं कोणतं नॉलेज दाखवणार आहे ते, की बाबा मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तुम्ही 100% करेक्ट बोलतात की जो समोर जज करणारा जो माणूस बसलाय, जो त्यांना हायर करणार आहे, तो हेच बघणार आहे की तू किती कॅपेबल आहेस, तू त्या सिच्युएशनला किती व्यवस्थित हँडल करतोय, तू टीम च्या रोल मध्ये कसा फिट. एक तुम्हाला उदाहरण देतो, हर्षा भोगले जे फेमस क्रिकेट कॉमेंटेटर्स आहेत, नेव्हर प्लेड अ सिंगल मॅच, पण मस्त कॉमेंट्री. तर ते IIM चे ॲल्युमनस आहेत, तर तिकडे ते परत जाऊन त्यांनी भाषण दिलं. त्याच्यात ते म्हणत होते की ऑस्ट्रेलियन आर्मी मध्ये जेव्हा आपली कशी स्पेशल कमांडोची टीम म्हणते,
तसं ऑस्ट्रेलियन आर्मीमध्ये जेव्हा स्पेशल टीम बनते ते तुमच्या रेझ्युमे बघतात आणि ते त्यांनाच निवडतात जे आयुष्यात कुठेतरी फेल झाले. त्यांना नाही निवडत जे त्यांचा रेकॉर्ड आहे क्लीन 100% सक्सेस, त्यांना निवडत नाही. बरं का? तर व्हेरी सिम्पल, जो कधीच आतापर्यंत फेल झाला नाहीये तो जेव्हा पहिल्यांदा फेल होईल, कधी ना कधीतरी होणारच आहे, तेव्हा त्याला हँडल करता येईल का, हा मोठा प्रश्न. जो पहिले फेल झालाय आणि त्याच्यातून त्यांनी बाउन्स बॅक केलंय, हे तुझ्याकडे रेकॉर्डवर आहे, तर मला तू पाहिजेस का? कारण की प्रॉब्लेम्स येणार आहेत आपल्या कंपनीमध्ये. तर हे जे कधी कधी टॉपर्स असतात त्यांनी कधी फेलियरच बघितलं नाहीये. कारण की मेमरी चांगली आहे यांची, तर ह्यांना वाटते मला सगळं येतंय. तुमची मेमरी फक्त चांगली आहे, तुमचे नॉलेज, स्किल्स, प्रॅक्टिकल थिंग्स असं नाहीये. ते गृहित नका धरू किती चांगलं आहे. उद्या जर मेमरीने तुमच्या दगा दिला तर तुम्हाला प्रॉब्लेम फेस होईल. तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का, त्याला हँडल करू शकाल. येस. तर जे कुठले स्टुडंट्स आहेत, जे टॉपर्स आहेत, तर हे मी तुम्हाला आज क्लिअर करू सांगू इच्छितो की तुम्ही फोकस करा तुमच्या फक्त मेमरी शार्प आहे म्हणून पॉईंट्स येतात त्यावर नाही, पण किती तुमचं लर्निंग नॉलेज आहे, किती तुम्ही लोकांशी बोलू शकताय, टीम मध्ये किती राहू शकताय, अप्रोच काय, हे जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवलं तुमचं ऍटिट्यूड, तर बघा तुमच्या इंटरव्ह्यूचं कन्व्हर्जन किती बेटर होतं. तर हे ना, हे खूप वेळा आपण ऑब्झर्व केलंय की दोन स्टुडंट्स लहानपणापासून एकत्र आहेत, मार्क जवळपासच आहेत, पण जेव्हा ते लोक प्लेस होतात किंवा एखाद्या ठिकाणी कामाला लागतात तेव्हा तुम्ही जे बोलतायत ना, तो फरक एकदम स्पष्ट दिसतो की एकाला चांगलं पॅकेज मिळतं, दुसऱ्याला एकदम ऍव्हरेज मिळत पण नाहीये. मग ते असं होतं की मार्क सेम आहेत, मग हे काय झालं. तर तेवढ्या वेळामध्ये तो अप्रोच जो पाहिजे तो त्याने सेट केलेला आहे की त्यासाठी त्याला ते पॅकेज मिळालंय. तुम्ही त्याला तिथे कन्व्हिन्सच नाही करते की मी का आतमध्ये आलो पाहिजे, मी कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो तुमचा. हे जर आपण कन्व्हिन्स करू शकलो त्या 15-20 मिनिटाच्या ज्यामध्ये तुम्ही जो बोला की तो अप्रोच ऍटिट्यूड जर दाखवू शकलो, वाईट वाला ऍटिट्यूड नाही, चांगला वाला ऍटिट्यूड, लर्निंग वाला ऍटिट्यूड जर दाखवू शकलो तर कंपनी आपल्यावरती इन्व्हेस्ट करायला तयार होते. आपण बघतोय की हे जे IPL चालू आहे किंवा रणजी ट्रॉफी चालू आहे, त्याच्यामध्ये हे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टच करतात. आपले बोर्ड, BCCI बोर्ड इन्व्हेस्टच करते की बाबा ना याला आपण ग्रूम करू शकतो. मग हेच प्लेअर जेव्हा इंटरनॅशनल येतात तेव्हा धमाका करतात. त्यामुळे कंपनी रेडी आहे. जॉब नाहीये हा फॅक्टर मला असं वाटतं की तेच लोक बोलतात जे स्किल सेटने, माइंडसेटने रेडी नाहीये. कारण ऍक्च्युअली मार्केटमध्ये कंपनीसाठी खूप जास्त रिक्वायरमेंट आहे त्या टाईपच्या लोकांची जे त्यांच्या प्रोजेक्टला, त्यांच्या कंपनीला पुढे घेऊन जाऊ शकतात. तर मला असं वाटतं की सरांनी एकदम मस्त आन्सर दिले की तुमचा ऍटिट्यूड मॅटर करतोय, चांगला ऍटिट्यूड मॅटर करतोय, तुम्ही कसं त्या सिच्युएशनला डील करताय त्याच्यावरती ते लोक तुम्हाला हायर करतात. त्यामुळे टॉपर असू द्या, टॉपर तर एक गोष्ट आहेच, पण जे काही 6-7 पॉइंटर वाले आहेत किंवा त्याच्या खालचे आहेत त्यांना असं वाटतं की आपल्याला पण पुढे जायचंय. मग एक गोष्ट जी सरांनी सांगितली की परफेक्ट आपल्या डोक्यात फिट व्हायला पाहिजे की आपला ऍटिट्यूड मॅटर करतो. एक ऍड ऑन फक्त करतो इकडे गोष्ट, आपण नेहमी स्टोरी ऐकली असते. स्टोरी कशा असतात, रॅग्स टू रिचेस. रॅग्स टू रिचेस म्हणजे काय की गरीबातून अमीर. मिडल क्लास टू रिचेस कधी ऐकलंय का? नाही ऐकलंय का? रिपोर्ट भरलाय आपण. तर ज्याची भूक संपली आहे ना तो पुढे प्रोग्रेस करू शकत नाही. तर काही स्टुडंट्स आहेत ना, त्यांना घरी त्यांच्याकडे फोन्स आहेत, आयफोन्स आहेत, आयपॅड्स आहेत, मस्त क्रिकेट बॅट आहे, प्ले स्टेशन खेळतायत. मग तुमची भूकच संपलेली आहे तिकडे, तर ते तुम्हाला हंगर येणारच नाही. ती भूक जर नाहीये तर कुठे तुम्ही कशाला हातपाय माराल, कशाला 10 गोष्टीवर जाल, रिजेक्शन कशाला घ्याल. 2 रिजेक्ट केलं आणि जॉब मला करायचाच नाही, माझ्यासाठी नाहीच आहे, बापाचा पैसा आहे, मी काहीतरी बिझनेस करतो, तो पण पैसा तुम्ही ओतून वेस्ट करा. पण ज्याची भूक आहे, आता रिसेंटली मी एक प्रोजेक्ट करत होतो जिकडे मी भरपूर साऱ्या शाळांमध्ये गेलेलो आणि त्या स्कूलसाठी 10th स्टँडर्डच्या मुलांसाठी आम्ही सेशन्स करत होतो. तिकडे मी बघितलं की त्यांच्यातली जी भूक आहे ना, त्यांना जर मी आज उभं केलं एका शहरातल्या शाळेतल्या मुलासोबत, ते ह्यांच्यावरती भारी पडतील आणि 100% ते पुढे जाणार आयुष्यात, कारण की त्यांच्यात ती भूक आहे. तर जे आपले स्टुडंट्स आज हे बघतायत ती भूक तुमच्यातली सोडू नका, तीच तुम्हाला पुढे घेऊन जाणार सगळ्या प्रॉब्लेम्स वर. तुम्ही बोलताय त्याच्याशीच रिलेटेड एक एक्झाम्पल देतो. तर मी जस्ट 2 दिवसापूर्वी ट्रॅव्हल करत होतो तेव्हा एका हॉटेलला थांबलो. म्हणजे एक मुलगा आमचा रील शूट करत होता, तेव्हा ते त्याच्या हॉटेलच्या पेजवरती टाकायचं होतं. आम्ही विचारलं बाबा काय शिकतोयस तू? तो मला इंजिनिअरिंग करतो. जसं आपल्याला लगेच कनेक्ट होतं की आपल्याच बिरादरीचा एक बॅच भेटला. पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा मुलगा, सेकंड इयरचा मुलगा, AIDS चा स्टुडंट. त्याला विचारलं तू हे करतोस तर तुला काय चार्जेस मिळेल, असे किती हॉटेल्सला तू हेल्प करतोस? त्याने म्हटलं 3 हॉटेल्सला मदत करतो. एका हॉटेलच्या प्रॉब्लेम मध्ये 10,000 रुपये मिळतात, आठवड्यातून 2 पोस्ट करायचे.
ठीक आहे, तो पैशाचा व्यवहार आणि ते मनी काय असेल ते. मी विचारलं बॅकग्राऊंड मध्ये काय आहे, तुम्ही जे बोलताय मी त्याला पुढे का घेऊन चाललोय. तुम्ही बोलतात ना भूक पाहिजे. मी विचारलं बाबा काय करतात. MIDC मध्ये काम करतात. मग हे तू का करतोय. मला घरातल्यांना सपोर्ट करायचा. आता त्याच्याच बरोबरचे किती सारे स्टुडंट्स आहेत त्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत, चांगले मोबाईल्स आहेत आणि ते पोर्ट भरून बसलेले आहेत. किंवा ठीक आहे सगळं काय चाललंय बघूया नंतर काय होईल ते होईल. आणि ह्याला आताच मागे आग लागलेली, त्यामुळे त्याला आताच फळ नाही. मग जेव्हा तुम्ही तिथे जाता इंटरव्ह्यूला जाताय तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी आहेत. तुमचं पोट भरलेलं दाखवायचंय का तुम्हाला मग आग लागली असं दाखवायचंय स्वतःला. जर तुमची आग लागली तर तुम्ही हर एक पत्ता टाकून बघाल की मला आतमध्ये जाण्यासाठी मी काय करू शकतो. भले मला 50% त्यांचे आन्सर्स नाही मिळाले, क्वेश्चन्सचे आन्सर्स नाही आले, पण मी माझा 100% प्रयत्न राहील की मी त्यांना कन्व्हिन्स करून मला काहीतरी एंट्री मिळेल. तेव्हा सर जसे बोलले तशी तुमची ती बुक पण मॅटर करते. तुम्ही टॉपर आहात, ऍव्हरेज स्टुडंट आहात, तर तुम्हाला आतमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये घेण्यासाठी किंवा एखादं डील क्रॅक करण्यासाठी तुमचं माइंडसेट पाहिजे, तुमची बुक पाहिजे. दिस इज द मेन फॅक्टर मला असं वाटतंय. खूप सगळं डिस्कशन चालू आहे आणि मला असं वाटतं की थोडे फार आपल्याला जे क्वेश्चन्स होते स्टुडंट्सना त्याचे आन्सर मिळत असतील. अजून काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले. मला असं एक सर बोलायचं होतं की मुलगा आज बघतोय, त्याला समजतं की आज बरोबर बोलतोय, अरे माझ्यासाठी चालू आहे. त्याला आता तो कॉन्फिडन्स गेन करायचा आहे, त्याला जो ऍटिट्यूड बिल्ड करायचा, तो डेली प्रॅक्टिस करून होणार आहे का काय करायला पाहिजे त्याच्यातून त्याचा हा अप्रोच ऍटिट्यूड बिल्ड होईल. करेक्ट. डिसिप्लिन आणि प्रॅक्टिस ह्याला दुसरं काहीच पर्याय नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. वन्स इन अ ब्ल्यू मून वाले जे स्टार असतात आणि जे कन्सिस्टंट करतात रोज, हे जे रोज कन्सिस्टंट करतात ना हे पुढे जातात. एक छोटंसं उदाहरण देतो. मी 10वी नंतर एक कॅम्पला गेलो, भोसला मिलिटरी स्कूल नाशिकला. तिकडे मिलिटरी कॅम्प होता 1 महिन्याचा. तर 1 महिन्याच्या कॅम्पमध्ये आम्हाला विविध प्रकारच्या गोष्टी असायच्या. हॉर्स रायडिंग, शूटिंग सगळं असायचं. तर शूटिंग 1 महिना मी कम्प्लीट केला आणि शेवटी त्याच्या पण परीक्षा असतात की शूटिंग तुम्ही बसून शूट करायचं, झोपून शूट करायचं आणि उभं राहून करायचं, 3 पोझिशन मध्ये. तर सगळ्यांचे चान्स येत आहेत. कोणीतरी 9 मारतंय, 10 मारतंय, बुलजाय मारतंय आणि माझे सगळे 7-8, 7-8, 7-8, 7-8 असेच 10च्या 10 शॉट 7-8च्याच आसपास आहे. तर मी बसलोय तिकडे, माझे एकदम शोल्डर्स डाऊन, मी असंच एकदम सॅड. तर माझ्या बाजूला कमांडर आले, जे टीचर होते ते आले, मग कमांडर म्हणायचे. तर ते आल्याबरोबर आम्ही एकदम की सर असं मिलिटरी स्टाईल मध्ये. ते म्हणाले ऍट इज. हा काय झालं सर. नाही काय नाही बोल काय झालं. काय सर एवढं 1 महिना मी प्रॅक्टिस करतोय, आज एकही माझा 9 पण नाही गेला, एकही माझा 10 पण नाही गेला. हे मुलं बघा सर 10 मारतायत, 9 मारतायत, हसतायत वगैरे. मी सर युजलेस आहे मला नाही सर काय. तर ते म्हणाले तुला माहितीये तू या सगळ्यांपेक्षा पुढे जाशील. मुलं हे कशावर ना सर माझं तर 9-10 काहीच नाही. ते म्हणाले किती चान्स होते तुझ्याकडे. मी बोललो 10. तू काय मारलेस. सर काय सर 7-8, 7-8च आहे. ते तू कमी नको समजूस. का कारण की तुझे 10च्या 10 चान्स 7 आणि 8च्या मध्येच आहेस. कन्सिस्टंट आहेस त्याच सिंगल पॉइंटवर. त्यांचे तू शॉट्स बघ, 1 10 आहे, 1 1 आहे, 1 2 आहे, 1 3 आहे, 1 4 आहे. तर जेव्हा पुढे जाऊन कन्सिस्टन्सीचा गेम येईल ना 5 वर्षांनी 10 वर्षांनी, तेव्हा तू बघशील तू पुढे त्यांच्यापेक्षा. तर आपल्याला 10 नाही करायचंय, आपल्याला फर्स्ट याची गरज नाहीये, आपल्याला कन्सिस्टंट राहायची गरज आहे. आपोआप आपण पुढे जाऊ. तर जे स्टुडंट्स बघतायत त्यांना तेच आहे की असं नाही की आपल्याला बाबा 10 परीक्षेपैकी एकदा नंबर 1 आलो म्हणजे झालं आयुष्यभर तेच सांगायचं नाही. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची, डिसिप्लिन. तर जे आपण बोलतोय, आपण घाबरतोय, रोज थोडं तुम्ही बोला. हे एन्व्हायरमेंटचा सगळा खेळ आहे. आज जे तुम्ही मराठी रील्स बघताय ते इंग्लिश रील्स जर आपण ऐकले बघितले तर आपलं इंग्लिश चालू शकेल. तर इंग्लिश वाचलं तर चांगलं होऊ शकेल, इंग्लिश बोललो तर होऊ शकेल. तर जसं अमिताभ बोलायचं वॉक इंग्लिश, टॉक इंग्लिश सगळं. तर तुम्ही त्याला एन्व्हायरमेंट मध्ये आला तर आपोआप ते आपण बोलू शकू. त्यामुळे ते काय रॉकेट सायन्स नाहीये. हा एफर्टची गरज आहे. आणि जर प्रॉब्लेम आहे ना आपल्या कम्फर्ट झोनचा. आता आपण या स्टुडंट्स खूप कम्फर्ट झोन मध्ये येतो. आता आपण काय येतो हे पण खूप नॅचरल गोष्ट आहे. आता आपण जेव्हा इव्हॉल्व्ह झालो, पहिले आपण काय होतो, माकडं होतो, चिंपॅन्झी होतो, होमोसेपियन्स तिकडून इव्हॉल्व्ह होतो, माणूस आता बनलोय. तुम्ही बघा जंगलचा प्रायमरी रूल काय आहे की आपण सेफ राहायला पाहिजे. हा प्रायमरी रूल आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. तर जसं मी माझ्या एरियामध्ये कोणीतरी येते बघतोय तर पहिले मी बघायचो की याला मी कसं मारू, ही माझी एरिया. तर सेफ्टी वॉज द थिंग, ग्रोथ वॉज नेव्हर द थिंग. तर आपलं माइंड इज स्टील प्रिमिटिव्ह माइंड. प्रिमिटिव्ह म्हणजे ते जंगलातलंच माइंड अजूनही आहे. तर पहिली गोष्ट आहे भाई कसं सेफ राहू शकतो आपण आरामात, कसं ग्रो करू हे नाहीये, कसं मला काही त्रास नाही होणार.
आता मी 10 लोकांसोबत बोललो तर मला त्रास होऊ शकतो. नको नको, मी गप्पा बसतो, सेफ राहतो. मग आपण सेफ्टीमध्ये जातो. तर हे कम्फर्ट झोन वरून तुम्हाला बाहेर यावं लागेल. रोज कन्सिस्टंट एफर्ट करा आणि तुम्ही बघाल की आफ्टर अ डे, आफ्टर अ वीक, आफ्टर अ मंथ तो प्रोग्रेस होत जाईल आणि देन यू विल बी डेफिनेटली नंबर 1 इन व्हॉट एव्हर यू डू. येस. त्यामुळे दॅट इज द होल गेम. एक सिम्पल उदाहरण, आज जर मी म्हणालो तुम्हाला पाणी, तर तुम्हाला काय येतं, कुठलं कंपनीचं नाव येतं लक्षात? बिस्लेरी. बिस्लेरी, बरोबर का? कन्सिस्टंटली येते. आता टूथपेस्ट म्हणाल तर काय येतं डोक्यात? कोलगेट. का बाबा? अरे वर्षानुवर्ष तेच कन्सिस्टन्सी एवढी आहे त्याच्यात. म्हणजे त्यांचे कंझ्युमर, आता सध्याचे कंझ्युमर मला माहिती देतात, त्यांचे मॅक्झिमम कंझ्युमर त्यांचे असताना सुद्धा ते कंटिन्युअस ऍड मध्ये असायचे. हा सेलिब्रिटी आला, हा प्लेअर आला, सगळ्या लोकांना ते घेऊन आले. ते विजिबिलिटी नेहमी ठेवायची, बाबा चालू आहे आमचं, चालू आहे. तर सेम थिंग, म्हणजे सरांनी मस्त सांगितलं की हे काय आज केलं आणि उद्या फळ आलं असं नाही. इट इज ऑन गोईंग प्रोसेस. छोट्या छोट्या इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करायचं, एक कॉन्फिडन्स मिळेल. आज तुम्ही 2 लोकांशी बोलताय, 4 लोकांशी बोलताय, तुम्ही ऑटोमध्ये बसताय, त्याच्याशी थोडंसं डिस्कशन करायला पाहिजे. मला असं वाटतं की हा ऑनगोईंग प्रोसेसचा पार्ट आहे आणि एका टाइमानंतर तुम्हाला तो कॉन्फिडन्स मिळेल. आणि हे काय इंजेक्शन मारून होणारी गोष्ट नाहीये, हे एक्सपिरियन्सने आपल्याला जमतं. आणि दिस इज द बेस्ट थिंग की आपण आपल्याला त्या मागच्या ह्याच्यापेक्षा नवीन ह्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की बाबा मी सेफ पेक्षा जास्त मी ग्रो बद्दल विचार केला पाहिजे. सेफ तर आहेच, मी आजूबाजूला ज्या लोकेशनला राहतोय, जे माझ्या आजूबाजूचं नेटवर्क आहे, मी तर सेफ बऱ्यापैकी आहेच. फक्त मी वाढलं पाहिजे आयुष्यात. मी फक्त सेफ राहून माझं पोट भरणार नाहीये, माझं घर चालणार नाहीये. मी जर वाढलो तर मला माझ्या प्रमाणे जगता येईल. ते मस्त आन्सर होतं खरंच. मला वाटतं की हे एकदा इंजेक्शन घेतलं, औषध घेतलं आणि उद्या कॉन्फिडन्स झालं असं नाही. इट इज ऑन मेक प्रोसेस. तर पुढे जाताना मला एक तुमच्याबद्दलचा एक क्वेश्चन विचारायचा आहे की सर, फर्स्ट रँक, एवढ्या मोठ्या लेवलला फर्स्ट रँक घेणं, प्रेसिडेंट यांच्या हातातून अवॉर्ड घेणं, इंडेक्स स्पीकर होणं, हे तुम्हाला कधी असं वाटलं होतं की बाबा मी शाळेमध्ये बाबा मी हे सगळं करणार आहे, असं कधी तुमच्या डोक्यात आलं होतं? आणि जेव्हा तुम्ही हे बनलात त्यावेळेची तुमची काय केली? तर एक कॉन्सेप्ट आहे मॅनिफेस्टेशन, आपण असं त्याला म्हणतो. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की पहिले तुम्ही इथे मनात ते तुम्ही बिलीव्ह करा की होणार, आणि वेन यू बिलीव्ह इट हिअर यू सी इट हिअर, म्हणजे हातात तुम्हाला दिसतं करायला. तर ही जी फुल जर्नी होती, स्टोरी होती की कसं प्रेसिडेंट अवॉर्ड आणि ऑल इंडिया रँक 1, टोटल साधारण 1 लाख ट्रेनर्स होते. तर 1 लाख ट्रेनर्स मध्ये ऑल इंडिया रँक 1 आलेला. 1 लाख ट्रेनर्स मधून एक, लेडीज अँड जेंटलमॅन, 1 लाख मधून एक फर्स्ट ट्रेनर. तर ह्याचं पाठची खरी स्टोरी काय ते मी तुम्हाला सांगतो, आणि फुल गमतवाली स्टोरीज आहे. बिकॉज हे कधी प्लॅन नव्हतं. तुम्ही आणि मी शाळेत असताना कोण विचार करतं आपल्याला प्रेसिडेंट प्रणब मुखर्जी तेव्हाचे देतील? कोण विचार करतं? कोणी नाही करत. हे कसं झालं, मी इंजिनिअरिंग जेव्हा माझी झाली, तर हे पण सगळ्यांसाठी महत्वाचं कळलं की आपल्याला काय करायचं हे माहिती नसतं. ठीक आहे, सगळ्या लोकांना, कोणालाही माहिती नसतं. ठीक आहे, काय नाही करायचंय हे माहिती पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. तर हे मला माहिती होतं तेव्हा की मला IT जॉब नाही करायचं. आणि अनफॉर्च्युनेटली मी 2015 मध्ये पासआउट झालोय. आज 2026 मध्ये आपण बसलोय. अनफॉर्च्युनेटली आजही मेजॉरिटी इंजिनिअरिंग कॉलेजेस, तुम्ही कशातही इंजिनिअरिंग करा, कुठल्याही फील्डमध्ये मिळतो तो IT जॉबच. तर हे अनफॉर्च्युनेट सिच्युएशन. आता गोष्टी बदलत आहेत, पण अजूनही जेवढे मी बघितलंय, माझा भाऊ 2004 मध्ये पासआउट आहे, केमिकल इंजिनियर, थार्डमल कॉलेज. तेव्हा TCS त्यांच्याकडे आली, त्यांनी तेव्हा पॅकेज दिलेलं 3 लाखाचं. आज TCS येते, त्यांचं पॅकेज आहे 3.5-4 लाखाचं. 2004-2026 22 वर्ष झाले, पॅकेज किती वाढले? 50,000. 50,000ची काय व्हॅल्यू आहे का आजच्या ह्याच्यात? महागाई किती आहे. तो प्रॉब्लेम काय झालेला, मी ठरवलेलं की मला IT जॉब नको. त्याला इंजिनिअरिंग झाली, बाकी सगळ्या मित्रांची प्लेसमेंट झाली, मी काय करतच नाहीये. त्या ज्यांच्याकडे माझ्या मित्रांमध्ये पैसा होता ते चालले US ला MS करायला, MS इन US वाला कॉन्सेप्ट. तर मी चाललोय एअरपोर्टला त्यांना ड्रॉप करायला, आणि त्यांचे फ्लाईट सकाळचे 4 वाजताचे, म्हणजे रात्री एअरपोर्टला 1 वाजता पोहोचणार, म्हणजे 12 वाजता मी ठाण्यावरनं घरातून निघणार. तर पहिले 3-4 वेळा मी जातोय, तर आई मला रात्री 12 वाजता, अरे कुठे चाललायस? एअरपोर्टला मित्राला सोडायला, तू US ला चाललाय पुढे. ठीक आहे जा. 3-4 वेळा कुठे चाललाय? US एअरपोर्ट झालं. 6व्यांदा आईने मला विचारलं, अरे कुठे चाललायस? एअरपोर्टला मित्राला सोडायला, तो US ला चाललाय. तर नाही, तू कुठे चाललायस? तुझ्या आयुष्यात. आतापर्यंत आपल्याला फक्त कुठे चालला हे डेस्टिनेशन की एअरपोर्टला जायचंय. क्वेश्चन एकदम आणि हा प्रश्न मला असं थोबाडीत मारल्यासारखं झालं. आणि माझ्या विचारते, ते फ्लाईट पकडताय, तू तुझी फ्लाईट कधी पकडशील? कुठेतरी जा, काहीतरी कर, काय चाललंय तुझं? त्या रात्री मला झोप नाही आली.
तेव्हा मी बसलो समोर माझ्या मिररच्या आणि बोलले, अभय तुला एवढं काय कम्फर्टेबल आहे, एवढं कसलं माझं की काहीच करत नाहीये आणि बसलंय. असं पण नाही की अब्जोपती आपण बाबा आपण राहतो रेंटवर आहे, आपल्या बेसिक गोष्टी आहेत. नाही मग काय आवडत. तर त्या दिवशी मला रात्री झोप नाही आली. मी बसलो आरशासमोर की बाबा काय नक्की मी करू. आणि हे क्लिअर होतं की आयटी जॉब नाही करायचं, पण काय करायचं ते क्लिअर नव्हतं. पण तेव्हा एक गोष्ट मला कळली की ठीक आहे चला अभय तुला आवडतं काय, तिकडून आपण सुरू करूया. तर मला आलं की मला बोलायला आवडतं. बोललं ठीक आहे आता बोलून पैसे कमवू शकू का, असं काही आहे का. ते बोललं चल ऑनलाईन सर्च करूया. तर मी ऑनलाईन सर्च करत गेलो तर कुठेतरी शब्द आला ट्रेनर. पहिल्यांदा कानात पडलं की ट्रेनर असं काहीतरी त्याच्यात असू शकतं. मग मी गेलो एका वेबसाईटवर आणि वेबसाईटवर त्या वेबसाईटचं नाव होतं इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. आणि हे गव्हर्नमेंट जी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांची ही बॉडी आहे आणि हे तुम्हाला सर्टिफाय करता ऍज अ ट्रेनर. मग माझं ठरलं की मला बनायचं ट्रेनर. तर त्या वेबसाईटवर तेव्हाचे जे रेल्वे मिनिस्टर होते सुरेश प्रभू त्यांनी अवॉर्ड दिलेल्या एका विद्यार्थीला, कारण की ती तेव्हा ऑल इंडिया रँक 1 आलेली. तर मी काय केलं त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि माझ्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती वॉलपेपर म्हणून ठेवून दिला आणि तिचा चेहरा काढून टाकला आणि माझा चेहरा त्याच्यावरती टाकला बिलिव्हिंगचा. आणि माझं मॅनिफेस्टेशन सुरू झालं. रोज जेव्हा मी तो लॅपटॉप उघडायचो मी तो फोटो बघायचो की मला हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि पुढचे 2 वर्ष त्या अँगलनी कम्प्लीट काम करत बसलो. जे काही थिअरी प्रॅक्टिकल होते सेशन होते सगळे रोज उठून की हे मला करायचं हे मला करायचंय. तेच फक्त सांगत राहिलो माइंडला बिलीफ करत की होणार. आणि नंतर जेव्हा 2 वर्षांचा मला कॉल आला की बाबा ऑल इंडिया रँक 1 आउट ऑफ 1 लाख ट्रेनर्स नाव यू हॅव टू कम टू दिल्ली. तुला दिल्लीला यायचं अवॉर्ड गेला. बरं ठीक आहे किती वाजता यायचंय. बोलले की तुम्हाला सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग आहे. तर ठीक आहे 4 वाजताची फ्लाईट करून ते म्हणाले रिइम्बर्स करू हे जे काय आलं ते झालं. तर आता मी मुद्दामून बुक केली फ्लाईट सकाळी 4 वाजताची. 4 वाजताची म्हणजे घरातून निघायचे 12-1 वाजता. 12-1 वाजता जेव्हा आता मी घरातून निघत होतो तेव्हा लिफ्टच्या इकडे तिकडेच आईला बरोबर की आई तुला आठवतं 2 वर्ष आधी तुम्हाला विचारलेलंस की कुठे चाललायस, आपली फ्लाईट कधी पकडू का. तर हे ते होतं की आता कळलं की कुठे चाललोय आणि ही आपली फ्लाईट आहे आपण आपल्यासाठी करतोय ही ट्रेनर. आणि मला माहिती नव्हतं समोर अवॉर्ड देणारे कोण आहे. त्यांना मी फोनवरती विचारलं की कोण आहे बाबा अवॉर्ड देणारं. ते बोलले आम्ही सांगू नाही सगळं सिक्युरिटी थ्रेट. आता सिक्युरिटी थ्रेट म्हणजे कळलं कोणतरी चांगलंच असतं. मला तर पाहिजे होतं सुरेश प्रभू, पण तिकडे जाऊन कळालं हे तर बाई प्रेसिडेंट आहे सुरेश प्रभूच्या पण नेक्स्ट लेवलचे. तर तेव्हा आई पहिल्या रो मध्ये बसलेली तिने बघितलं तिच्या डोळ्यातून तेव्हा पाणी येते ती फोटो काढते. तर तो एक प्राऊड मोमेंट तिकडे झाला. तर सांगण्याचा अर्थ काय की आपल्याला आयुष्यात काय करायचं हे जरी माहिती नसलं काय नाही करायचं हे माहिती असेल आणि मग जी आवड आहे त्या आवडीवरती तुम्ही कसं मॉनिटाईज करू शकता कसे पैसे कमवू शकता यावरती जर आपण शिकत गेलो लर्निंग करत गेलो प्रॅक्टिकल तर मग आपल्याला कुठे जाऊन त्याच्यात आपल्याला यश मिळू शकते. तर भले आपण इंजिनियर असो आपल्याला असं वाटतं मी आता इंजिनिअरिंग केली तर आता मला तेच पुढे करावं लागेल. पण आता प्रॉब्लेम असा इंडियामध्ये 3 इडियट्स आपण बघितलंय पिक्चर. तो उचल्याला बरोबर उचलतो बोलतो मेरा बेटा इंजिनियर बनेगा. इंडियामध्ये तोच कॉन्सेप्ट होता पहिल्यापासून राईट. मुलगा झाला तर इंजिनियर मुलगी झाली तर डॉक्टर. पण आता सगळे इंजिनियर बनत आहेत. मग त्याच्यानंतर जाऊन स्टँडअप कॉमेडियन बनतायत मग आर्टिस्ट बनतायत. तर मला असं आहे की मी असं समजतो की बघा कधी कधी ना इंजिनिअरिंग पहिली गोष्ट सगळ्यांसाठी नाही. आपण खूप असं वाटतं की काय ऑप्शन नाही तर आपण ते करू म्हणून पण तसं नाहीये. त्याच्यानंतर कुठेतरी घुसल्यानंतर कळतं हे तर दलदल आहे अजूनही आपण फसत चाललोय तसंच चाललोय. पण आता काही करूच नाही शकत म्हणून मग पूर्ण त्यातच अडकून बसतं. तर म्हणून हे खूप गरजेचं आहे की हे कधी प्लॅन नव्हतं की मला राष्ट्रपतीकडनं अवॉर्ड मिळेल का. पण हे प्लॅन होतं की मला ते मॅनिफेस्ट केलेलं की मला हे पाहिजे. ते ओपन झालं कारण काय मी शिकायसाठी आणि त्यासाठी एफर्ट्स घेण्यासाठी आणि ते मी विजन बोर्ड सारखं एक बनवलेलं. तर जे काही स्टुडंट्स आहेत जे ऐकतायत विजन बोर्ड तुम्ही बनवा तुमच्यासाठी. ते एक प्रॅक्टिकल टिप आहे की मला बाबा इंजिनिअरिंग एक्झाम मध्ये या सब्जेक्टमध्ये एवढे मार्क मिळाले त्याचं तुम्ही काढून ठेवा विजन एक बनवून ठेवा. त्याच्यात तुम्ही चित्र काढा किती काय लिहायचं काढा. मला आठवतं जर तुम्ही टेरेक्स स्पीकर बद्दल बोललात 3 डिफरंट मध्ये मी ऍप्लिकेशन पहिले केलेलं 3कडे रिजेक्शन झालेलं. 4थीकडे अप्लाय करणार होतं मला वाटलं यार परत रिजेक्ट होईल करू की नको. आय वॉज लाईक करूया. 4थीकडे गेलं रिजेक्ट झालं. जिकडे अप्लाय करत होतो रिजेक्ट होत होतं काय ना काहीतरी कारण. एकतर नाही तो खूप यंग आहेस नाही आम्हाला थोडेसे ओल्ड पाहिजे नाही पण तुझ्या फील्ड मधलं दुसरं एक स्पीकर ऑलरेडी आहे असं तसं रिजेक्शन चालू होतं. ठीक आहे आपण करत जाऊया. एंडला समोरून त्यांच्याकडनं कॉल आला की नाही बाबा आम्हाला तुम्हाला 100% बोलवायचंच आहे आणि त्यांनी मग इन्व्हाइट केलं. सो मला तो प्रोसेसही अप्लाय करावा नाही लागला डायरेक्टली मला तेव्हा एंट्री मिळाली. पण त्याआधी भरपूर रिजेक्शन झाले. एक सिम्पल उदाहरण रॉजर फेडरर हे नाव आपल्याला माहिती असेल टेनिस जगात एकदम प्रसिद्ध नाव 20 ग्रँड स्लॅम आणि एका टाइमचं नंबर 1 प्लेअर. त्याचं एक भाषण होतं जे त्यांनी दिलेलं डार्टमाउथ युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यात तो म्हणालेला की मी वर्ल्ड नंबर 1 होतो फॉर द लॉंगेस्ट टाइम. सर्वात जास्ती कालावधीसाठी मी नंबर 1 होतो जगात. तेव्हा रॉजर फेडरर म्हणाला की तेव्हाही मी 80% माझे मॅचेस सगळे जिंकलेले. 80% ऑफ मॅचेस इन हिज एंटायर करिअर 1000 मॅचेस खेळले तर 800 जिंकलाय विच इज ब्रिलियंट.
पण त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारला सगळ्या स्टुडंट्सला की तुम्ही मला सांगा, मी 80% मॅचेस जिंकलोय, पण मी किती टक्के पॉइंट्स जिंकलोय. टेनिसमध्ये पॉइंट्स असतात ना, 50, 40 लाव आणि गेम असं, तर किती टक्के पॉइंट जिंकलोय. लोक विचार करतात 80%, 90%, 100% काहीतरी असेल बाबा. तो म्हणाला फक्त 54% पॉइंट्स मी जिंकलोय. याचा अर्थ काय की माझा ऑलमोस्ट एव्हरी सेकंड पॉइंट वॉज अ पॉइंट विच आय लॉस्ट, फेलियर. तर मी आयुष्यात सक्सेस पेक्षा फेलियर जास्ती बघितलं. तर तुमच्यात ते आहे का की तुम्ही फेलियरला बघू शकाल. येस, हे खूप महत्वाचं आहे. आणि या स्टुडंट्स इथं आपण नेहमी फेस करतो, कारण की एवढे एक्झाम्स, एवढं प्रेशर. तर हे कुठे ना कुठेतरी आपल्याला फेलियर ऍक्सेप्ट करायचंय. जेव्हा तुम्ही 100 फेलियर ऍक्सेप्ट करायची केपेबिलिटी ठेवाल, तेव्हा देव समोरून मुळे भय आता तुझ्यात ती कॅबिलिटी आहे, हे घे तू सक्सेस तुझ्याकडे ठेव. आणि तेव्हा कुठून तरी समोरून तुमच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी प्रकट होईल. आणि हेच ती ऑपॉर्च्युनिटी होती जी प्रेसिडेंट अवॉर्डचं झालं किंवा टेडेक्स स्पीकरचं झालं. तर हे असं ह्याच्यात टेम्पलेट नाहीये. ह्याच्यात हेच की तुम्ही हातपाय मारा आणि मारत राहा जोपर्यंत ते तुमचं स्वप्न पूर्ण होतं. आज मेजॉरिटीचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला स्वप्न काय तेच नाही माहिती आहे. आणि ते असेल माहिती तर तुम्हाला जे पाहिजे तेच नाही माहिती तर ते मिळणार कसं. हा खूप मोठा सर आजार झालाय सध्या आणि तो वाढत चाललाय. कारण मुलगा फर्स्ट इयरला येतो इंजिनिअरिंग बनण्यासाठी, इंजिनिअरिंग करून आपण एक ग्रॅज्युएट बनेल, पण हा एंड नाहीये, हा ऍक्च्युअली सुरुवात आहे. त्याला समजत नाहीये की सेकंड इयरला काय करायला पाहिजे, थर्ड इयरला काय करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगली गोष्ट सांगितली की काही नाही करायचं, पहिल्यांदा ह्यात कट डाऊन करा. म्हणजे ते मिक्सिंग थांबून जाईल. हे करू ते करू ते करू, हे नाही करायचं. मग काहीतरी लिमिटेड ऑप्शन्स राहतील. त्या लिमिटेड ऑप्शन्स मधून आपल्याला काय आवडते ते करायला पाहिजे, त्याला कॅपिटलाइज करायला पाहिजे. करेक्ट. दुसरी गोष्ट जर मी सांगितलं की रिजेक्शन्स, नंबर ऑफ रिजेक्शन्स, याचा अर्थ आहे की तुम्ही मॅक्झिमम टाइम सक्सेसफुल होण्यासाठी रेडी होणार आहात. कारण रिजेक्शन्स डायजेस्ट, तुम्ही बोलतो वर्गामध्ये, क्लासरूम मध्ये, की तुम्ही जर फेल्युअर डायजेस्ट नाही करू शकत आहे तर तुम्ही जिंकण्याची स्वप्न सोडून द्या. करेक्ट. कारण आज उद्या परवा सगळ्या गोष्टी मनासारख्या नाही होणार आहेत. पण जर तुम्ही त्याच दिशेला चालत चालला जिथे तुम्हाला आवडते, कधीतरी असा एक टाइम येईल जेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखं होईल. तर हे सगळ्यांना पूर्ण पॉडकास्ट मध्ये ही एक अशी गोष्ट आहे, मला असं वाटतं की जी तुम्ही मार्क करून ठेवायला पाहिजे, तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे, इव्हन अप्लाय करायला पाहिजे की यार मला काही नाही करायचं हे फिक्स झालं, तर मला काय करायचंय त्याचं आपल्या डोक्यासमोर, डोळ्यासमोर, बुद्धीमध्ये सगळीकडे ते फिक्स असायला पाहिजे आणि ते दिसायला पाहिजे. तर मोस्टली काय होतं की यांचे गोल्स आहेत ना हे मनामध्ये असतात. जसे आपण बोलतो की ते विजिबल असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती लावलेलं की मला असा अवॉर्ड पाहिजे, तसं यांचा फिक्स नसतो. मग त्यामुळे काय होतं की आज त्यांचा हा गोल आहे, 4 दिवसानंतर त्यांना दुसरा काहीतरी अट्रॅक्ट करतं, मग तो गोल चेंज होतो, मग 5 दिवसांनी चेंज होतं. मग हे चेंज होत जातं, ते कुठल्या एका सर्टन पोझिशनला फिक्सच होत नाहीत. आणि मग शेवटपर्यंत त्यांना कळतच नाही की मी ठरवलं होतं काय आणि मी अचीव्ह काय केलं, तर काहीच नाही. बरोबर. गोल सेटिंग हा आपल्या प्रवासाचा मेन पार्ट असायला पाहिजे आणि ते नेहमी आपल्याला विजिबल पाहिजे की बाबा मला इथे जायचं आणि काहीतरी एक ट्रिगरिंग पॉईंट असतो आपल्या आयुष्यामध्ये. सरांच्या मम्मीने विचारलं की चाललायस कुठे तू, असं प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील काहीतरी एक गोष्ट तुम्हाला बोलत असतील, नोईंगली अननोईंगली तुम्हाला ते समजत असेल नसेल माहिती नाही, पण तुम्ही ते आयडेंटिफाय करायला पाहिजे की कुठली गोष्टीसाठी ते तुम्हाला इन्सिस्ट करतात. मोर ऑर लेस प्रत्येक पालक हेच बघत असतं की तू एका चांगल्या मार्गाला लाग, दॅट्स इट. खूप सगळे पैसे कमव असं नाहीये, पण तू चांगला मार्ग काय आहे तुम्हाला सर्च करायला पाहिजे रॅदर देन अदर पीपल. कारण बाकीच्या लोकांना काय वाटतं त्याच्यापेक्षा स्वतःला माहिती असते की मला काय चांगलं वाटतं. त्यामुळं मी असं म्हणेन की हा खूप चांगला सेशन होता. सरांनी जे काही क्वेश्चन आन्सर दिलं मी असं म्हणेन की इट इज ब्रिलियंट. पुढे जाऊया सर. मजा आली. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची की जर हे स्टुडंट्स आहेत आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर, समजा त्यांचं तर लास्ट इयर आहे, पुढच्या काही महिन्यामध्ये ते जॉबसाठी जाणार. तर फर्स्ट इयरचा मुलगा आहे तो आता बस सेमिस्टर 1-2 अभ्यास करतोय, नाही काय ऑनेस्ट ऍडवाइस द्याल? करेक्ट. 2 गोष्टी. आज आपण सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या डिजिटल याच्यात आपण दलदलमध्ये घुसलेलो आहोत. तर हे तुम्ही कसा वापर करू शकता? तर 2 ऑप्शन आहेत. नंबर 1, तुम्ही कन्झ्युमर बनू शकता. आणि कन्झ्युमर आपण सगळेच आहोत. कन्झ्युमर म्हणजे काय? जो काहीतरी विकत घेतोय, जो काहीतरी कन्झ्युम करतोय. आपण इंस्टाग्रामवर रील्स 24 तास बघत बसतोय, फेसबुकवर व्हिडिओ बघतोय, युट्यूबवर तन्मय रिॲक्शन व्हिडिओ बघतोय. जे काय तुम्ही कन्झ्युम करताय याच्याने पैसे कोण कमवतोय? तो समोरचा, तुम्ही नाही कमवत. तुम्ही फक्त कन्झ्युम करताय. तर हे तुमचं पहिलं ऑप्शन आहे. त्याच्याने प्रोग्रेस होणं शक्य नाहीये किंवा खूप वेळ लागेल. नंबर 2, तुम्ही क्रिएटर बना. कन्झ्युमर किंवा क्रिएटर हा चॉईस तुमचा आहे.
क्रिएटर म्हणजे हेच टूल युज करून तुम्ही काहीतरी क्रिएट करा जे बाकी लोक कन्झ्युम करतील, म्हणजे पैसे तुमच्याकडे येतील, तुम्ही ग्रो व्हाल. तर हे जे सोशल मीडिया आणि हे तुमचं तुम्ही लेव्हरेज करा, हे नंबर 1. आणि सेकंड, नेव्हर एव्हर लेट युअर एज्युकेशन इंटरफिअर विथ युअर लर्निंग. याचा अर्थ काय, तुमचं एज्युकेशनला तुमच्या लर्निंग सोबत कधी मध्ये येऊन टांग अडवायला देऊ नका. आता ह्याचा अर्थ काय, तुमचं एज्युकेशन म्हणजे तुमचं फॉर्मल एज्युकेशन, अकॅडमिक्स करता येते. लर्निंग म्हणजे लाईफ साठी लागणारे स्किल्स. एज्युकेशनला लर्निंगशी मिक्स करू नका, दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी. तर ही गोष्ट कधीतरी थांबणार आहे, कुठली एज्युकेशन पार्ट थांबणार आहे. तुम्ही डिग्री झाला किंवा तुम्ही अजून काही मास्टर्स केलं तिथे थांबणार आहे, तर तुमचं लाईफचं जे लर्निंग आहे ते आयुष्यभर चालू राहणार आहे. ऍब्सोल्युटली. तर ते खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लर्निंग कधी मिळेल, जेव्हा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ट्राय कराल आणि त्याच्यात तुम्ही फेल व्हाल. एक तुम्ही फेलियरचं उदाहरण दिलं, जेव्हा मी माझ्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये होतो तोपर्यंत डिप्लोमामध्ये मला नेहमी 87-88%, शाळेमध्ये 87 वगैरे, चांगला विद्यार्थी, गुड. पहिल्यांदा इंजिनिअरिंग मध्ये मॅथ्सचा पेपर, सेमिस्टर 3 कुंभोजकर टेक्स्टबुक एवढी जाडी, मी बसलोय एक्झाम द्यायला, मला वाटतंय मला सगळं येतंय. 3 तास पेपर लिहिला, 120 मार्क मी अटेम्प्ट केले आणि 70 पेजेस लिहिले सप्लिमेंट घेऊन. आला रिझल्टचा दिवस, 120 मार्क अटेम्प्ट केलेले, 100 मार्काचा पेपर आहे, मला किती मिळाले असतील? 12 मार्क. आणि 12 मार्क जे मिळाले तर मी रिव्हॅल्युएशन साठी पण देऊ नाही शकत, तेव्हा 16 मिनिमम पाहिजे. तर मला परत 100 पेपर होता. आणि तेव्हा जेव्हा मी परत 4 महिन्यानंतर त्याचा जो केटी पेपर आपण म्हणतो, अलाउड टू कीप टर्म, 80 KT, तो जेव्हा पेपर द्यायला एक्झाम हॉलमध्ये बसलो तेव्हा मनात असा माइंडसेट झालेला की मॅथ्स तर आपल्याला येतच नाही, आपण तर फेल झालेलो आहोत, तर आपल्याला बरोबर उत्तर कसं येईल. तर तेव्हा जेव्हा मी पहिला प्रश्न सोडवला त्या प्रश्नाचं 100% करेक्ट उत्तर मला आलं. आता हे जेव्हा मला करेक्ट उत्तर आलं ते मला पचलं नाही की मला कसं काय बरोबर येऊ शकतं, मी तर फेल होतो याच्यात, तर हे कसं मला येईल. तर मी आजूबाजूला बघतोय कोणी मदत करू शकेल का. आणि नंतर मला कळलं यार, ह्या क्लासमध्ये जे सगळे बसले ते सगळे फेलियरच आहेत, सगळे केटी पेपर वालेच आहेत, म्हणजे तेही पहिल्या पेपरमध्ये फेल झाले, तर मला त्यांच्यावरती का जास्ती भरोसा, माझ्यावरती का. आणि तेव्हा मला कळलं की हे कॉपी करणं किंवा दुसऱ्यांचं बघणं हे याच्यात काय राहिलं नाही. तुम्ही जर स्वतःवरती विश्वास नाही ठेवत तर दुसऱ्यांसाठी कसं. तर हा माझा मेसेज सगळ्या स्टुडंट आहे की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, खूप एक्सप्लोर करा, नवीन नवीन लाईफ स्किल्स आणि लर्निंग शिका. एज्युकेशन चालू द्या डिग्रीसाठी, ते तुमच्या आयुष्याचं हॉल तिकीट सारखं आहे की बाबा मी एलिजिबल आहे, मी डिग्री केली आहे, मी एलिजिबल आहे, 7 पॉइंटर मी एलिजिबल आहे, म्हणजे मी येऊ शकतो गेम मध्ये. आता गेम तुम्ही जिंकालच का त्याच्या भरोश्यावरती नाही, त्यासाठी तुम्हाला पाहिजे सेकंड थिंग विच इज लर्निंग. तर एज्युकेशन तुम्हाला गेम खेळायला मिळेल, टीम मध्ये चान्स मिळू शकेल, पण आज तुम्ही सेंचुरी मारावी का 0वर आउट व्हाल हे तुमचं लर्निंग करेल. तर हे दोन्ही एका पॉईंटचे 2 बाजू आहेत. तर हे दोन्ही तुम्हाला लाईफ लॉंग लर्नर म्हणून कंटिन्यू करायचंय आणि ते जेव्हा केलं तेव्हा 100% आपल्याकडे सक्सेस येणार. जसं 3 इडियट्सचा तो डायलॉग आहे की काबिल बनो, कामयाबी छक मार के पीछे आहे. बस, तर काबिलियत आपल्याला वाढवायची आहे आणि मग ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे येतात. तर तेच माझं मेसेज स्टुडंट्सला असतं. सरांनी एक गोष्ट सांगितली की तुम्ही कन्झ्युमर बनत राहिला तर नेहमी त्या पाईपलाईनच्या शेवटच्या टोकाला बसणार. त्याच्यामध्ये स्केलेबिलिटी हा प्रकार नाही. तुम्ही वापरायचंय, त्यातून काय होईल त्याच्यातून तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं. पण जर तुम्ही क्रिएटर असाल तर तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही असे नंबर ऑफ युजर्स क्रिएट करू शकता. त्यातून आलेला एक आपण बोलतो ना की थेंबा थेंबाने तळ साठतं, तसं थोड्या थोड्या गोष्टीने तुम्ही, थोड्या कन्झ्युमरने, थोड्या अमाऊंटने तुम्ही तुमचा एक एम्पायर बनवू शकता. तर ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरं सेल्फ बिलीफ, हे आज लोक विसरून गेलो. मी देवाने आपल्याला खाली टाकलंय, त्याच्यासाठी टाकलंय, काहीतरी तू करणार आहेस म्हणून टाकलंय. आणि एवढे दिवस ठेवलं पण आहे, कारण माहिती नाही कधी कोणाचा काय टाइम आहे, पण एवढ्या दिवस जर ठेवलं तर काहीतरी चमत्कार करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे जो काही टाइम मिळतोय, जी काही अपॉर्च्युनिटी मिळते, लर्निंग मध्ये घालून, स्वतःवरती विश्वास ठेवून, क्रिएट करून. मी एक वाचलं होतं की तुम्ही जर प्रोडक्ट कंटिन्युअसली लॉन्च नाही करत आहात तर तुम्ही आउटडेटेड होत चालले. कारण जमाना हा नवीन गोष्टीला अडॅप्ट करणार आहे. नोकियाचं एक्झाम्पल सगळेच येतात, पण सॅमसंग म्हणा, ऍपल म्हणा, एवढ्या सगळ्या मोठ्या कंपनी आहेत, त्या एक 6 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी काहीतरी नवीन प्रोडक्ट आणतात, काहीतरी मार्केटमध्ये लोकांना देतात. ही क्रिएटिव्हिटी आहे, हे लोकांना आवडते आणि लोकांना पण अपडेटेड राहायला आवडते. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा हे लर्निंग फेज मध्ये आहेत तेव्हा खूप साऱ्या गोष्टी यांच्यासाठी ओपन झालेल्या आहेत. AI आहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्यामधून ते लोक लर्न करू शकतात, पुढे जाऊ शकतात. मला जस्ट उदाहरण मी देतो, तुम्ही म्हणाल म्हणून की अडॅप्टेबिलिटी किती गरजेची आहे. आपण इलेक्ट्रिक गाड्या, EV कार्स आपण म्हणतो बरोबर, तर टाटाचं नाव पुढे येतं, टाटा मोटर्स. आपल्याला माहिती आहे टेस्ला ही खूप मोठी प्लेअर आहे. पण जेव्हा कोविड आले 2020 मध्ये, तेव्हा टाटाचे सेल्स सगळे पडले, त्यांच्या गाड्या बाहेर येऊ नाही शकल्या. तेव्हा दुसरं पडलं टेस्लाचं. पण अजून एक चायनाची कंपनी BYD म्हणून,
येस BYDचं कोविड टाइम्स मध्ये शेअरची प्राइस वाढली, त्यांचं प्रॉफिट वाढलं. बाकी दोन्ही कंपनीज लॉस करतायत, BYD कंपनीने प्रॉफिट कसं केलं? तेव्हा कोविड त्यांच्यासाठी पण होता. तर त्यांनी काय केलं, त्यांचा जो सीईओ जो लीडर होता त्यांनी ठरवलं की यार कोणी गाड्या तर आता घेत नाहीये कोविडमुळे, बाहेरच पडत नाहीये कोणी, तर आपण काय करूया, आपल्याकडे असेंब्ली लाईन सगळी रेडी आहे. आज गरज काय बाहेर, गरज कसली आहे? गरज आहे मास्कची. या असेंब्ली लाईनवर आपण मास्क बनवूया. त्यांनी 2 वर्ष मास्क बनवले गाडीच्या फॅक्टरीमध्ये. त्यांचं $1 बिलियन बिझनेस त्यांनी केलं 2 वर्ष. जे कोणी बाकीकडे जिकडे जॉब जात होते टाटामध्ये, टेस्लामध्ये, तिकडे BYD मध्ये अजूनही हायर करत होते त्या टाइममध्ये. त्यांनी ते अडॅप्ट केलं आणि चेंज केलं. तर हे जर आपण नाही करू शकलो ऍज स्टुडंट्स तर ते कठीणच होणार आहे. कारण की आज आपण इंजिनिअरिंग 2026 मध्ये जर सुरू करतोय तर आपला सिलेबस सांगतोय की 2030 मध्ये तुम्ही बाहेर पडा. पण भाई तुला माहिती कसं आहे की 2030 मध्ये काय जॉब आहे? आज AI आहे, उद्या CDI येईल, काही असेल आपल्याला काय माहिती. तर यू शुड बी रेडी टू अडॅप्ट, आणि हे तुम्ही शिका इंजिनिअरिंग कडून, रादर दॅन जस्ट द सब्जेक्ट अँड द टॉपिक. कधी कसं आपण स्वतःला केपेबल बनवू की आपण अडॅप्ट होऊ शकू, हे जर शिकलो आपण तर 100% करिअर आपलं सक्सेसफुल राहील. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही हा पॉडकास्ट बघितलाय ना, तर तुम्ही काही छोटे छोटे पॉइंट्स काढले पाहिजे. खूप सगळ्या गोष्टी आपण शिकतोय. एक अडॅप्टेबिलिटी ही एक गोष्ट आहे. जर तुम्ही टप्प्याटप्प्याने चेंज नाही होत राहणार तर मग मला असं वाटतं की एका टाइमाला एंड होणार. तर आपलं क्लासेस असंच होतं, आपण अगोदर ऑफलाईन घ्यायचो. मला 2018 मध्ये असं वाटलं की यार ऑफलाईनला लिमिटेशन्स आहेत. मी ठाणा, नेरूळ, कल्याण ट्रॅव्हल करेन, पण पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण इंडिया आहे आपल्यासाठी, जग आहे, मग काय करणार. 2018ला मी ट्राय केलं की ऑनलाईन काहीतरी करूया. पूर्ण सबसे फेल वाला प्रोजेक्ट होता. खूप सगळी इन्व्हेस्टमेंट झाली. कोणाला सांगतोय की तुम्ही ऑनलाईन लर्न करा, तुम्ही चालू करा, व्हिडिओ त्याच्यात दिसतोय. लोकांना ते पटतच नव्हतं की असं काय होतंय. लॉकडाऊन आला, 100% ते फ्लॉप गेलं. कारण तेव्हा सगळेच पास करत होते, ऑनलाईन पेपर होते. पण तेव्हा ना एक गोष्ट लॉकडाऊन मध्ये लोकांनी डोक्यात आली की आपण ऑनलाईन शिकू शकतो. मग ते अचानक ते जे आपण ऑनलाईन प्रोडक्ट केलेलं त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेंबर होते की ज्याच्याकडे सगळं प्रोडक्ट रेडी आहे, तुम्ही ते चालणार. तर मला असं वाटतं की तेव्हा क्लासेस आहेत, आता कसं चालणार, काय होणार हे न विचार करता आम्ही ते चालू ठेवलं. युट्यूबला घेतलं, ऑनलाईन घेतलं, ₹50ची बॅच, ₹100ची बॅच. त्यांनी मला सांगत होतं की बाबा हे ऑनलाईन पण शिकता येतं. अडॅप्टेबिलिटी ही काळाची गरज आहे. म्हणजे मी इंजिनिअरिंग केलंय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता काय करणार, मला त्याच्याशी रिलेटेड जॉब करायला पाहिजे. सरांचं XCC झालेलं आहे, पण सर एक नेक्स्ट लेवल मध्ये ट्रेनिंग सेशन्स घेत आहेत, त्यांचे वेगळे अप्रोचेस चालू आहेत. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं सर, मी मॅथ्स शिकवतो, फार्मिंग करतो. कुठल्या इलेक्ट्रिकलचा कुठे काही संबंध मला काही दिसतच नाही. ही काळानुसार आलेली अडॅप्टेबिलिटी, आणि जर तुम्ही हे नाही करू शकले तर तुम्ही कुठेतरी फेकले जाणार आहे. खूप चांगला मेसेज होता. इतर क्रिएट करायचंय, अडॅप्ट करायचंय, आणि आपलं फिक्स असायला पाहिजे की आपल्याला नक्की कुठे जायचंय. 6 सेशन मला असं वाटतं की खूप पॉवरफुल होता. म्हणजे जे कोणी लर्नर आहेत, ज्यांना आयुष्यात डायरेक्शनच मिळत नाही, काय करायचं हे समजत नाही, त्याच्यासाठी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म होता की बाबा ठीक आहे, आपल्याला समजलं तर आहे काय नाही करायचंय, काय करायचंय. आणि एक फायर पाहिजे जी असते आपल्या आजूबाजूला, कोणीतरी आई, वडील, बहीण, कोणी ना कोणी आपल्याला गाईड करत असतं, पण ते आपण नोईंगली त्याला बायपास करत असतो. ती जर आपल्याला भेटली तर असं वाटतं की आपला प्रवास सुखकर होईल. सेशन जबरदस्त होता. मला जसं एक्सपेक्टेशन होतं की या सेशन मध्ये असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, जी माझी इच्छा होती. मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स मुलांना मिळाले, मला मिळाले. कॉन्फिडन्स, फिअर, या सगळ्या गोष्टी आपणच बनवतो आणि आपणच त्यातून पुढे बाहेर निघतो. मला असं वाटतं की हा सेशन हा मार्क्सच्या पलीकडचा होता, हा तुमच्या डिग्रीच्या पलीकडचा होता, आणि जे काही आयुष्य जगायचंय त्यासाठी लागणारं डायरेक्शन सिलेक्टेड होतं. तर सेशन तुम्हाला कसा वाटलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. दुसरं अजून एक मी तुम्हाला सजेशन देईन की तुम्हाला पुढे जायचंय, हाऊ टू स्पीक फिअरलेसली. सरांचं बुक आहे, तुम्हाला दाखवतो. हाऊ टू स्पीक फिअरलेसली. आपण काही ना काहीतरी कंटेंट कन्झ्युम करत असतो. मला असं वाटतं की हे जे बुक आहे, जर तुम्ही हे चालू केलं, कन्झ्युम करायला, तुम्ही वाचलं, कदाचित काही इन्साइट्स मिळतील. हे अवेलेबल आहे Amazon वरती, तुम्ही सर्च करू शकता आणि आपल्या प्रवासाला पार्ट करू शकता.
सर थँक्यू व्हेरी मच. मजा आली. एन्जॉय केला मी. मुलं 100% एन्जॉय करतील अशी अपेक्षा आहे. डायरेक्शन, कॉन्फिडन्स आणि जे काही आपण मार्क्स, टॉपर, रिजेक्शन त्याबद्दल बोललो 100% त्यासाठी हेल्पफुल असेल. आणि अपेक्षा आहे की पुढच्या सेशन मध्ये अजून तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल. तर खूप चांगला सेशन होता. तुमचे इनपुट्स, तुमचे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप सगळ्या शुभेच्छा. द बिगर पिक्चर टीम करून थँक्यू. थँक्यू सो मच आके सर, तुम्ही आज इन्व्हाइट केलं. खरंच खूप बरं वाटलं आणि असं वाटलं की आपण एक गप्पाच मारतोय आणि त्या गप्पातून थोडी काही शिकू शकलं, त्याहून चांगलं काय असू शकतं. थँक्यू सो मच फॉर इन्व्हाइटिंग मी. खूप बरं वाटलं. आणि तुमची सगळी टीम जी कॅमेराच्या पाठीवर इथे आहे सगळ्यांना पण थँक्यू फॉर मेकिंग शुअर की हे आपण करू शकलो. आणि जसं तुम्ही म्हणालात बुक बद्दल, तर बुकची मी एक कॉपी आके सरांकडे देऊन ठेवणार आहे. तर जे कोणी आज हे पॉडकास्ट बघितलंय आणि यातून तुमचं जे लर्निंग आहे तुम्ही खालती कॉमेंट करा आणि आरके सर आणि त्यांची टीम जे ते कॉमेंट सर्वात बेस्ट त्यांना वाटेल त्या स्टुडंटला किंवा त्यांना आपण ती बुक ऍज अ गिफ्ट म्हणून देऊ शकू. तर तुम्ही डेफिनेटली आरके सरशी कनेक्ट करा आणि त्यांच्या टीमशी आणि ती बुक मध्ये तुम्ही कलेक्ट करू शकाल. तर नक्कीच तुमचं जे लर्निंग आहे ते खालती कॉमेंट मध्ये सांगा. आणि थँक्यू वन्स अगेन आरके सर फॉर द इनिशिएटिव्ह. थँक्यू.